तर का लोक सोशियोलॉजी हा ऑप्शनल घेतात, त्याचे काही कारण आपल्याला बघायचे आहे. आणि मी फक्त कारण घेत नाहीये, तुम्हाला दाखवून देईल ऍक्च्युली की हे कारण आहेत. ओके, आता समजा म्हटलं एक पहिली जी चर्चा असते नेहमी ऍक्च्युली, तुम्ही समजा कोणाला पण विचारलं तर सिलेबस हा कसा आहे, कन्साइन आहे, शॉर्टर नाही म्हणजे कन्साइन आहे ऍक्च्युली असं आपण म्हणू, किंवा संक्षिप्त आहे. आणि मी याच्याबद्दल आणखीन सांगतो तुम्हाला की युपीएससी किंवा एमपीएससी ने असं डिझाईन नाही केलेलं आहे की बाबा या ऑप्शनलचा सिलेबस कमी ठेवा रे बाबा, त्याचा जास्त ठेवा, हे नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं. ओके, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला माझं पटत असेल दोन पैकी एक किंवा दोन्ही, तर मग आपण हा सिलेबस कन्साइन करू शकतो. समजलं, इंटरेस्ट पाहिजे. पण असं नाही आहे की असे म्हणजे कन्साइन सिलेबस म्हणजे 100 पेजेस असतील, ह्या पेपर 1 पेपर 2 चे 100 पेजेस असतील आणि वाचून जाऊन जाईल, असं होणार नाहीये. पण एक इन जनरल सिलेबस मध्ये काही ऍक्च्युली ओव्हरलॅप्स आहेत. ओव्हरलॅप समजून सांगतो, म्हणजे ऍक्च्युली एक जो भाग आहे तुम्ही एका ठिकाणी वाचला तर तो दुसऱ्या ठिकाणी पण तुम्हाला त्याचा कॉन्सेप्ट मिळू शकतो. अशा प्रकारे तो सिलेबस ऍक्च्युली सोशियोलॉजीचा डिझाईन आहे. जसं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, समजा एखादा दुसरा विषय आहे, त्याच्यामध्ये ऍक्च्युली 2 पेपर आहे, पेपर 1 पेपर 2. किती मार्काला असतात? 250. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण सिलेबस मध्ये ना सेक्शन ए सेक्शन बी असं असतो. पेपर 1 ला सेक्शन ए, पेपर 2 ला सेक्शन बी, पेपर 2 ला पण सेक्शन ए आणि बी, असा सिलेबसला त्यांनी दिलेला आहे. मग काय होतं की चारही सेक्शन मध्ये काय करतात, ते नवीन नवीन गोष्टी आणतात, नवीन नवीन सिलेबस येतो. ठीक आहे, नवीन कॉन्सेप्ट येतात, नवीन संकल्पना येतात. पण सोशियोलॉजी मध्ये काय होतं की ज्या संकल्पना आहे, ज्या फर्स्ट हाफ मध्ये पेपर 1 मध्ये येतात सुरुवातीला, त्याच ऍक्च्युली थ्रू आउट द पेपर दाखवून देईल मी तुम्हाला. थ्रू आउट द पेपर काय होतात, हे रिपीट होत राहतात. राईट. त्याच्यानंतर पेपर 1 च्या ज्या संकल्पना आहेत त्याच तुम्हाला काही संकल्पना इंडियन म्हणजे पेपर 2 जो आहे, पहिला जो आहे तो सोशियोलॉजी ऍक्च्युली की म्हणजे आयडियाज काय सोशियोलॉजिकल, तो पेपर 1 आहे. आणि त्याच्यामध्ये सगळे जे गोष्टी फॉलो होतात त्या वेस्टर्न फॉलो होतात, युरोपियन आणि अमेरिकन. सोशियोलॉजीचा जन्म कुठे झाला? युरोपमध्ये झाला. पण त्याची वाढ कुठे झाली? अमेरिकेत झाली ऍक्च्युली. कुठे झाली? अमेरिकन, म्हणजे ओव्हरऑल वेस्टर्न वर्ल्ड. आणि मग पेपर 2 ला काय सुरू होतं ऍक्च्युली? भारतीय समाज. त्याच्यामध्ये 3 सेक्शन त्यांनी केलेले आहेत. ओके, इंट्रोड्युसिंग इंडियन सोसायटी म्हणजे भारतीय समाजाचा परिचय, त्याच्यामध्ये काही थिंकर्स येतात. मग म्हणतात ते भारतीय समाजाची संरचना कशी आहे पेपर 2 मध्ये, आणि मग काय म्हणतात ते ऍक्च्युली की या भारतीय समाजाच्या संरचनेमध्ये काही बदल होत आहेत का. ओके, तर अशा प्रकारे सिलेबस आहे. शॉर्ट मध्ये सिलेबस होणार आहे चर्चा. पण याच्यामध्ये होतात काय गोष्टी, पहिला मुद्दा काय सांगितलं मी तुम्हाला, हे आपण चर्चा करू पहिले, मग बाकी मुद्दे घेऊ. राईट, की अभ्यासक्रम जो आहे तो कन्साइन आहे, संक्षिप्त होऊ शकतो, आहे नाही. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की समजा पेपर 1 आहे, चालू केला आपण पेपर 1. राईट, पेपर 1 मध्ये आपल्या इकडे ऍक्च्युली युनिट नंबर म्हणजे चॅप्टर नंबर 4, मी युनिट म्हणतो. ओके, चॅप्टर थोडंसं लहान मुलांसाठी वाटतं. राईट, तुम्ही लहान आहे का? कोणी लहान असं नाही? ओके, ठीक आहे. युनिट नंबर 4 मध्ये काय आहेत आपल्याकडे, काही थिंकर्स आहेत सच एज मार्क्स, नंतर कोण आहे आपल्याकडे? वेबर, आणि मग समजा एक उदाहरण म्हणून डर्काइम. ओके, आता ह्या ज्या थेअरी तुम्ही घेतल्या, आता वेबरचा आंतरक्रियावाद आहे. आता तुम्हाला आंतरक्रियावाद काय माहित नसेल, इंटरॅक्शनिस्ट नाही आहे माहित, पण लक्षात घ्या. आता मार्क्सचा काय ऍक्च्युली आपण त्याला म्हणतो मार्क्सवाद. ओके, त्याला वेगवेगळे नाव आहेत पण सध्या तरी मार्क्सवाद, आंतरक्रियावाद. आणि इथे काय डर्काइमचा? प्रकार्यवाद. कसं काय काय? ओके, ग्रेट. आणि प्रकार्यवाद, फंक्शनलिझम. आता ह्या 3 गोष्टी जर आपण इथे शिकलो किंवा याच्या आधी शिकलो, मग आपण काय करू की डिफरंट जे ऍक्च्युली युनिट्स आहेत आपल्या इकडे, कुठे आहे मग? धर्म आणि समाज, रिलीजन. बघा, रिलीजन अँड सोसायटी असं त्याचं नाव आहे, आपण शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे इथे. नंतर स्टॅटिफिकेशन, स्तरीकरण काय आहे. ओके, सांगतो. स्तरीकरण म्हणजे धर्म तर माहिती आहे सगळ्यांना काय असतो तर ऍक्च्युली. ओके, तर स्तरीकरण काय असतं की समाज जो असतो ना, त्या समाजामध्ये छोटे छोटे ऍक्च्युली काय असतात? लेयर्स असतात. काय असतात? लेयर्स असतात, स्तर, स्तरीकरण. जसं भारतीय समाजामध्ये काय आहे? जाती व्यवस्था आहे. वेस्टर्न वर्ल्ड मध्ये काय ऍक्च्युली? वर्ग व्यवस्था आहे. आहे ना असं? येस. कुठे फ्रान्स मध्ये कुठलं सिस्टम होतं स्तरीकरणाचं? तुम्ही अभ्यास केलाय फ्रान्स राज्यक्रांतीचा कुठे, किंवा एनसीआरटी मध्ये वाचलाय कोणी? इस्टेट्स, 3 इस्टेट होत्या, बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण? स्तरीकरण असं म्हणतो. मग त्या स्तरीकरणाचे सगळे, अमेरिकेमध्ये आणखीन एक स्तरीकरण आहे, त्याला म्हणतात वांशिक स्तरीकरण. ओके, काळे गोरे या प्रकारे तुम्ही बघितलं असेल. ओके, तर या प्रकारे वेगवेगळे स्तरीकरण असतात. मग स्तरीकरणामध्ये ओके सत्ता,
आपण म्हणू कुटुंब आणि सामाजिक बदल. आता ह्याच थेअरी जवळपास काय होतात की मार्क्स काय म्हणतो धर्मावर, काय म्हणतो माहिती आहे? एक शब्द खूप फेमस आहे त्याचा ऍक्च्युली, याच्याबद्दलची लाईन, धर्म काय आहे? अफूची गोळी आहे, रिलिजन इज ओपियम ऑफ मासेस. ओके, मार्क्स काय म्हणतो धर्मावर? मग पुन्हा मार्क्स स्ट्रॅटिफिकेशनवर काय म्हणतो, स्तरीकरणावर काय म्हणतो, मार्क्स पॉवर बद्दल काय म्हणतो, फॅमिली बद्दल काय म्हणतो, सोशल चेंज बद्दल काय म्हणतो. कॉन्सेप्ट रिपीट होत आहे, तुम्हाला सांगत आहे मी. पुन्हा वेबर काय म्हणतो रिलिजन बद्दल, वेबर स्ट्रॅटिफिकेशन बद्दल काय म्हणतो, पॉवर बद्दल काय म्हणतो. ओके, वेबरची थेअरी थोडस या बाबतीत नाही, मग सोशल चेंज बद्दल काय म्हणतो. तीच थेअरी काय झाली, आंतरक्रियावाद काय झाला, रिपीट झाला. वेबर पुन्हा येईल तुमच्याकडे. ओके, नेक्स्ट ऍक्च्युली येतं मग आता डर्काइमचा फंक्शनलिझम म्हणजे प्रकार्यवाद. मग प्रकार्यवादाचा एक सिद्धांत असेल धर्माचा, प्रकार्यवादाचा सिद्धांत असेल स्ट्रॅटिफिकेशनचा, प्रकारवादाचा सिद्धांत असेल पॉवर, फॅमिली आणि सोशल चेंजचा. म्हणजे हे कॉन्सेप्ट काय होतात, रिपीट होतात. समजा आपण एकदा इथे चांगला अभ्यास केला याचा, आपण थिंकर 1 महिना घेतो माहिती आहे का? 1 महिना जवळपास, समजा फेब्रुवारीला आपले 2 युनिट झाले, मे बी मार्च महिन्यात आपण पूर्ण थिंकर्स घेणार आहोत. का? कारण ह्याच संकल्पना पूर्ण पेपर 1 मध्ये आहेत आणि त्याच्यावरच आधारित खूप साऱ्या संकल्पना कुठे येतात, पुन्हा पेपर 2 ला येतात. एक स्ट्रॉंग फाउंडेशन म्हणतात त्याला ऍक्च्युली. काय म्हणतो बाबा, का म्हणतो मार्क्स? ओके, की मार्क्स काय म्हणतो, रिलिजन इज ओपियम ऑफ मासेस. काय कारण आहे असं विचारलं की तुम्हाला 10 मुद्दे माहितच असले पाहिजे. येऊ शकतो हा प्रश्न, मी तुम्हाला सांगतो की मार्क्स कशावर बोलत आहे, राईट? धर्माबद्दल काय म्हटलं त्यांनी, धर्म ही अपूची गोळी काय आहे, तर तुम्हाला 10 उदाहरणं असे गोळ्या मारता आल्या पाहिजे ऍक्च्युली तिथे. हे आपल्याला अपेक्षित आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्नांचा भरणा असू शकतो पहिल्या 2 अटेम्प्ट मध्ये. 2 अटेम्प्ट कोण देणार आहे? तुम्ही देणार ऍक्च्युली, राईट? देणार आहात ना दोन्ही मेन्सला, तुम्ही असणार आहे की नाही? म्हणजे जे पहिल्याच अटेम्प्टला झाले क्लिअर, तर त्यासाठी काही नाही. पण समजा वेळ आली किंवा पहिल्या अटेम्प्टचा रिझल्टच नाही आला, तर दुसऱ्या अटेम्प्ट पर्यंत द्यावं लागेल ना. येस, तर 2 अटेम्प्ट तुम्हाला द्यावे लागेल. होऊ शकतं असं एखादी वेळेस. आणि काय एक्झाम देणे काय एवढं त्रासदायक नाही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी. ओके, ज्याला पाहिजे आहे. तर इथे काय होत आहे, आता ओव्हरऑल रिपिटेशन होत आहे. येस, त्याच्यामुळे काय होतं की काही गोष्टी आपण लवकर करू शकतो. येस, ही पॉसिबिलिटी आहे. सांभाळून काय समज बोललो मी, समजलं का तुम्हाला? मला सांगा ऍक्च्युली समजत आहे काय म्हणताय? ओके, सेकंडली मी तुम्हाला काय सांगत आहे ऍक्च्युली इथे की पेपर हे एक एक्झाम्पल आहे. असे पण ऍक्च्युली आणखीन काही गोष्टी असतील, पण आज तो वेळ नाही आहे. दुसरी गोष्ट ऍक्च्युली आपण काय सांगू शकतो इथे की पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये काय मोठ्या प्रमाणावर ओव्हरलॅप आहे. काय आहे? ओव्हरलॅप आहे. आपण अजून पण काय डिस्कस करत आहोत, कुठला मुद्दा डिस्कस करत आहोत? सिलॅबस कसा शॉर्टन आहे हे डिस्कस करत आहोत. जे विसरले असतील, जे भटकले, कुठेतरी नाश्ता करायला गेलेले आहे, आज मेस मध्ये काय असेल असा विचार करतायत नाही, पुन्हा परत या. ओके, आपण तेच डिस्कस करत आहोत. आता काय आपण डिस्कस करणार आहोत की पेपर 1 मधलं ओव्हरलॅप कसं होतं. मी सांगितलं तुम्हाला की संकल्पना कशा ह्या रिपीट होत जातात. आता मी काय सांगत आहे तुम्हाला पुन्हा की पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये काय आहे, मोठ्या प्रमाणावर ओव्हरलॅप आहे. ओव्हरलॅप एवढ्या की कधी कधी तो मुद्दा आपण काय करतो, पेपर 1 मध्येच घेतो. ओके, वेस्टर्न पण उदाहरणं घेतो आणि इंडियन पण उदाहरणं घेतो. आता समजा मला लिव्ह इन रिलेशनशिप शिकवायचं आहे. ओके, मग यार ते काय पेपर 1 मध्ये पेपर 2 मध्ये हे सुरू झालं बाबा असं. इंडियामध्ये अशा कंटेक्स्ट आहेत काय 2 वेळा शिकवण्याच्या गोष्टी नसतात. आणि काय मी तुम्हाला शिकवणार का? तुम्ही मला सांगाल ऍक्च्युली की नाही सर असं नसतं ऍक्च्युली. ओके, बरोबर आहे ना? येस, कोण आहे बरोबर बोला तो? लक्ष आहे, आता लक्ष ठेवावं लागतं. ओके, तर आपण कुठे होतो की आता पेपर 1 आणि पेपर 2 चा ओव्हरलॅप कसा आहे. आता एक तुम्ही गोष्ट बघितली का, मी तुम्हाला सांगितलं लिव्ह इन रिलेशनशिप, हा मुद्दा तुम्हाला माहितच आहे. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, क्लासमध्ये त्याचं अनालिसिस घ्यावं लागेल. काही मार्क्स म्हणतो का याच्यावर, सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे का, इंडियन कंटेक्स्ट मध्ये काय होतात गोष्टी, ऍक्च्युली अशा चर्चा होतात. आपल्याला टॉपिक माहित असतो ऍटलिस्ट. एकदमच नवीन काहीतरी आलं बाबा असं होत नाही, खूप कमी होतं, असं होणार नाही असं नाही म्हणताय मी, असणार आहे. ओके, पण काय होतं की त्याच्या एक तर शब्द तरी माहित असतो आपल्याला, मग आपण काय करतो त्याच्यावर चर्चा करू शकतो. ओके, चर्चात्मक स्वरूप असलं पाहिजे लेक्चरचं. लेक्चर आणि टीचिंग मध्ये फरक असतो माहित आहे का? असं वाचून सांगणे दॅट इज टीचिंग, हे कुठे होतं 8वी 9वी 10वी पर्यंत, किंवा त्याच्या आधी होत असेल कदाचित. आपल्याला अपेक्षित आहे चर्चात्मक.
तुम्ही नाही केले तर मी तर करतोच. आणि एक दोन स्टुडंट असतात तसं लिव्ह इन मध्ये लोक काय सर मला तर माहितच आहे. ओके, तसं कोणी ना कोणी असतं ऑब्झर्वेशन धर्माबद्दलचं एखादी ऑब्झर्वेशन तुम्ही बघितलं असेल. कुंभमेळा सुरू आहे तसं बघितलं. ओके, किती वर्षांनी आहे म्हणते ऍक्च्युली कुंभमेळा. ओके, तुम्हाला उद्या प्रश्न आला कुंभमेळ्याचा तर दोन प्रकारचा अनालिसिस मी तुम्हाला सांगतो. मार्क्स काय म्हणतो आधीच झालाय आपला मुद्दा. रिलिजन इज ओपियम ऑफ मासेस. तिथे मला सांगा ना की काय कुंभमेळा काय म्हणतो ऍक्च्युली काय धुतो तुमचे पाप धुतो. म्हणजे सगळे लोक जाणारे पापी आहे की नाही. मी तर नाही गेलो बाबा, मी नाही आहे पापी. ओके, आणि काय म्हणतात की ऍक्च्युली आत्मा धुतला गेला पाहिजे. पाण्याने कधी आत्मा आजपर्यंत धुतला येतं काय बघितलं होतं कोणाच्या बापाने आजपर्यंत. फॉल्स कॉन्शियसनेस म्हणतात त्याला, भ्रामक चेतना म्हणतात. रिलिजन इज ओपियम ऑफ मासेस. सिंपल अनालिसिस आहे आपल्या इकडे. मार्क्स एक तत्वज्ञान कसं आहे माहिती आहे का, कुठेही अप्लिकेबल होतं. तुम्हाला जर बेसिक नॉलेज असेल तर कुठेही अप्लिकेबल होतं. हे त्याची खासियत आहे. म्हणून काय झालं, अर्ध जो जग होतं ते इन्फ्लुएन्स झालं. सगळ्यात मोठा इन्फ्लुएन्सर मागच्या शतकातला कोण आहे, कार्ल मार्क्स ऍक्च्युली. ओके, अर्ध जग कोणाकडून होतं, कॅपिटलिझम कडून, आणि अर्ध जग कोणाकडे होतं, साम्यवादाकडे. बरोबर आहे. दोन्ही शब्द तुम्हाला माहित आहेत. आणि त्या साम्यवादाचा आपण काय म्हणू शकतो, एक मेन प्रपोगेटर कोण असू शकतो, दॅट इज कार्ल मार्क्स असू शकतो. दुसरं समजा एक माहिती मानतो की डरकाईमचं काय म्हणणं आहे की धर्म लोकांना एकत्र आणतो. कुंभमेळ्यात ती पण गोष्ट काय होते, अप्लिकेबल होते. हे दोन अनालिसिस तुमच्याकडे अवेलेबलच आहेत. अशा प्रकारचे अनालिसिस तुम्हाला विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या पेपरमध्ये, जे आपण इथेच घेतो मग. ओके, आता आता काय म्हंटल मी तुम्हाला, आता आपण पुन्हा येऊ थोडस फ्रेश. ओके, सिलेबस बघा, सिलेबस काय म्हणतो. आता आपल्या इकडे काय आहे, आता इंग्लिश आणि मराठी दोन्ही दिलेलं आहे. एक वन बाय वन घेऊ आपण. मराठी समजा बघू सगळ्यात पहिले. एक युनिट आहे आपल्या इकडे कुटुंब, ओके, घर आणि विवाह. या तर गोष्टी माहित आहे तुम्हाला. येस, राईट. ओके, आता जवळपास हा पेपर 1 आहे, हा पेपर 2 आहे. मग कुटुंबाचे प्रकार आहे, फॉर्म्स अँड टाइप्स म्हणतात. वंश आणि कुळ आहे. नंतर आहे सिलेबस मध्ये पितृसत्ता आणि श्रमाचे लैंगिक विभाजन. आणि याचे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचे काय आहेत, समकालीन ट्रेंड आहेत. ओके, ग्रेट. आता पेपर 2 काय म्हणतो बघा, भारतातील नातेसंबंधाची व्याख्या. इथे काय दिसत आहे तुम्हाला, वंश आणि ओके, नातेसंबंध प्रणालीचे प्रकार. हा मुद्दा थोडासा वेगळा आहे पण काही याच्यात नाही. तर सांगतो तुम्हाला, भारतात कुटुंब आणि विवाह आहे इथे. येस, इथे जवळपास दिसत. कुटुंबाचे आयाम आणि एक ऍक्च्युली काय असेल, घर. घर म्हणजे ऍक्च्युली जिथे आपण राहतो, आणि कुटुंब म्हणजे त्याचे मेंबर्स, असा फरक असतो. तो पण डिफरन्स करून दिलेला आहे. ओके, आणि कधी कधी एका ठिकाणी तुम्हाला सांगतो सोशिओलॉजिकली त्यांचं काय म्हणणं आहे की एखाद्या ठिकाणी कुटुंब असू शकतं, घर पण असू शकतं, पण कधी कधी घर असतं कुटुंब नसतं, असं पण म्हणणं आहे. जसं एखादी डॉर्मेटरी. डॉर्मेटरी प्रकार माहिती आहे का तुम्हाला. येस, माहित आहे. डॉर्मेटरी मध्ये असे 20 लोक राहतात, हॉस्टेल वगैरे मध्ये. म्हणजे घर आहे पण ते कुटुंब नाहीये. अशा गोष्टी येतात. सोपं नाही म्हणजे एवढं काही कठीण नाहीये, पण अशा गोष्टी पण असतात कधी कधी. आता काय बघितलं तुम्ही, ओके, हे मी एकदा इंग्लिश मध्ये सांगतो तुम्हाला. इंग्लिशवाले किती आहेत मला हात वरत करून सांगा. समजत आहे ना दादा, पण मराठी समजतो तुम्हाला. मी काय म्हणतो, मी जे म्हणताय ते सांगत आहे का. हा, तेच म्हणताय ऍक्च्युली, बाकी काही नाही. बाकी नंतर बघू. आता तरी समजत आहे ओरिएंटेशन मध्ये. असं तर नाही सर इंग्लिशच बोला तुम्ही आज. ओके, असं तर नसेल, आणि असं नसतं कधी पण ऍक्च्युली. ओके, फॅमिली, हाऊस होल्ड, मॅरेज. फॅमिली, मॅरेज. ओके, टाइप्स अँड फॉर्म्स ऑफ फॅमिली. ओके, याचे हाऊस होल्ड डायमेन्शन ऑफ द फॅमिली सोबत कनेक्शन होतं, लिनेज आणि डिसेंट. ओके, कॉन्टेम्पररी ट्रेंड. इथे पण लिहिलं नाही पण कॉन्टेम्पररी ट्रेंड विचारतात. आणि मी तुम्हाला सांगतो विचारला जाणारा प्रश्न कुठला आहे माहिती आहे का, जास्तीत जास्त युपीएससी आणि पुढे एमपीएससी ला एक तर ते कॉन्टेम्पररी ट्रेंड विचारतात. ओके, येस. नाहीतर ऍक्च्युली सहसा श्रमाचे लैंगिक विभाजन याच्यावर जास्त फोकस असतो. आला प्रश्न 20 मार्काला तर याच्यावर येईल. नाही तर मग ऍक्च्युली हे सगळं याच्यावर 10 मार्काचा एखाद दिवस प्रश्न येऊ शकतो. तर एक ट्रेंड ठरलेला असतो. कुळ काय आहे ते लिहिणं खूप सोपं असतं, म्हणून ते सहसा असे प्रश्न विचारतात. तुम्हाला समजलं का की पेपर 1 आणि पेपर 2 चा इंग्लिश मराठी दोन्ही ओके ओव्हरलॅप कसं आहे. ओके, आणि काय असं असेल बाबा की कुटुंब इथे शिकवलं आणि इथे शिकवण्याला एक राहणार नाही, इथेच होऊन जाईल ना ती गोष्ट. ऍक्च्युली म्हणजे प्रयत्न तर आपले असेल. मी असं नाही म्हणते की पेपर 2 ला ते काहीच नाही घेणार मी. समजा काही करंट अफेअर असेल, भारताच्या कंटेक्स्ट मध्ये आलंच काही, ओके, तर मग ऍक्च्युली ते आपण घेऊ शकतो. जसं इथे काय म्हटलं मी तुम्हाला, समकालीन ट्रेंड. या सगळ्या गोष्टीचे कॉन्टेम्पररी ट्रेंड असा शब्द आहे. कुटुंब, विवाह, असं काही दिसतो का तुम्हाला एखादी समकालीन ट्रेंड की कुटुंब आणि विवाहामध्ये बदल होत आहे. बदलत आहे ना.
आणि हे दिसण्यालायक आहे ऍक्च्युली. म्हणजे तुमच्या अवतीभोवतीची गोष्ट आहे हे, की विवाह आणि कुटुंबामध्ये बदल होत आहे. एक तर बदल तुम्ही आधीच सांगितला मला, कुठला? लिव्ह इन रिलेशनशिप. अजून काही एखादी सांगू शकता कोणी? काही नाही. विभक्त कुटुंब. हा, विभक्त कुटुंब पद्धती सांगितली त्यांनी ऍक्च्युली. मग त्याच्यात फंक्शन पण बदलतात आणि साईज पण बदलत आहे. पहिले 3-4 जनरेशन राहत होत्या, आता 2च जनरेशन आहेत सोबत राहणारे. 4 मेंबर असतात सहसा आयडियली. ओके, तुम्ही काय म्हटलं? नो चाइल्ड मॅरेजेस पण एक आलेला आहे, डिंग्स म्हणतात त्याला. अच्छा, नो चाइल्ड मॅरेज म्हणताय तुम्ही. ओके, चाइल्ड म्हणजे वयाची जी सॉरी लग्नाचं वय वाढलेलं आहे आणि ते वाढतच आहे. 40-40 पर्यंत चालले आहेत लोक. काही डिंग्स बोलला तू, पण ते शब्द चुकला आपला. डिंग्स काय? डबल इन्कम नो किड्स, असा एक ट्रेंड आहे सध्या. म्हणजे लोक म्हणतात आम्ही लग्न करू पण आम्हाला मुलं नको. चाइल्ड फ्री पण म्हणतात त्याला ऍक्च्युली. या प्रकारे ट्रेंड्स आहे. तुम्ही काय म्हटलं? प्री वेडिंग चालू झालेला आहे. कसा फोटो काढा? प्री वेडिंग आहे का कोणी? असे फोटो काढायचे. आत्ताच पोरीला भेटले बरं 2 महिन्याच्या आधी. काय लिहायचं स्टेटसवर? आय ऑलवेज नो इट वॉज यू. बाप रे, 2 महिन्यातच हुंड्यासाठी भांडत होती तुम्ही आता ऍक्च्युली, की आम्हाला 12 नाही 15 लाख पाहिजे म्हणून. आणि आता वर्ल्ड बेस्ट हब्बी. चल क्या रे है भाई, हे चालू आहे. मॅरेज बघले कसे झालेले आहे आता ऍक्च्युली. आता खर्च वाढलेला आहे. त्याच्यावर कशावर फोकस करतात? असं ना, असं सुंदर फोटो काढले पाहिजे. बघितलं का तुम्ही फोटोवर किती भर आलेला आहे? पहिले 4च फोटो तुमच्या, म्हणजे तुमची जे फॅमिलीमध्ये कोणाचं लग्न झालंय जुनं बघाल, 4 फोटो असतील मंगळसूत्र टाकताना वगैरे, एंट्री वगैरे असते. आता एंट्री लोक नाचत करतात ऍक्च्युली. त्याला नाचता पण येत नाही, पण तो नाचत आहे, फोटो काढत आहे, 1000 ते फोटोज काढत आहेत ऍक्च्युली. आता एक ट्रेंड आलाय माहिती आहे का? त्याला काय म्हणतात माहिती आहे? इन्स्टाग्रामेबल मॅरेज. लग्न कसं असलं पाहिजे? हे इंस्टाग्राम सोशल मीडियावर डिस्प्ले केलं गेलं पाहिजे, असं या लेवलचं पाहिजे आपल्याला. फोटोज पाहिजे, प्री मॅरेज व्हिडिओ शूट, पोस्ट मॅरेज व्हिडिओ शूट पण आलेला आहे आता. त्याच्यात स्टोरी पण असते आजकाल ऍक्च्युली. फक्त फोटो नाहीये, व्हिडिओ नाहीये, स्टोरीज पण असतात. म्हणजे असा कुठेतरी मुलगी आहे, मॉलमध्ये मुलगा आहे, ते ऍक्च्युली भेटले, एकदम काहीतरी झालं असं कनेक्शन. येस, हे चालू झालेलं आहे आता. इमर्जिंग ट्रेंड आहे यार मॅरेजचे हे. बघा तुम्ही, आणि ते युट्यूबवर टाकतात, इंस्टाग्रामवर टाकतात. इंस्टाग्रामेबल मॅरेज म्हणतात. खूप ट्रेंड आहेत, असे 15-20 ट्रेंड आलेले आहेत सध्या. असे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे तुम्हाला. सिलेबस बघितला तुम्ही कसा आहे इथे? हे एक एक्झाम्पल झालं. ओके, एक्झाम्पल आणखीन आहेत, पण आपल्याला लिमिटेड घ्यावं लागेल. नाही तर आज फक्त म्हणजे सिलेबस संक्षिप्त आहे सांगायला एवढा मोठा वेळ घ्यावा लागेल. ओके, ते नाही करू शकत आपण. आणखीन एक उदाहरण देतो. आता पेपर 1 मध्ये आहे धर्म आणि समाज. ओके, इकडे मराठीमध्ये आहे, इकडे इंग्लिशमध्ये आहे. आता बघा, सोशियोलॉजिकल थेअरीज ऑफ रिलिजन. कोणाच्या थेअरीज असतील? पटकन सांगा 3 नाव त्याला आठवत आहे. मार्क्स, वेबर आणि डर्काइम. ते वेबर आणि डर्काइमची थेअरी तर त्या थिंकर मध्येच होऊन जाते. इथे आपल्याला फक्त मार्क्स घ्यायचा आहे. ठीक आहे, ओके. आता काय आहे नंतर? काय म्हणतात ते? धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत झालं मराठी. टाइप्स ऑफ रिलिजियस प्रॅक्टिस, अॅनिमिझम, मोनिझम, प्लुरलिझम, सेक्ट, कल्ट. अजून पण आहे चर्च वगैरे. म्हणजे आत्मावाद, निसर्गवाद पण इथे दिलेलं नाहीये, अद्वैतवाद, बहुवाद, पंथ, संप्रदाय. काय संकल्पना? इथे तुम्हाला कुठल्या धर्माचे कुठला संप्रदाय हे विचारत नाही कोणी, पण संप्रदाय कसा असतो. इव्हन पुढे कल्ट आहे. चर्च काय असतं? चर्च म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला ते बिल्डिंग आठवत असेल नाही, धर्माचे जे उपविभाग असतात त्याला सहसा चर्च म्हणतात. जसं समजा आता ख्रिश्चनिटी आहे, तर ख्रिश्चनिटीमध्ये प्रोटेस्टंट हा चर्च आहे, कॅथलिक हा चर्च आहे, ऍक्च्युली रोमन कॅथलिक हा चर्च आहे. ओके, लक्षात येत आहे? म्हणजे आता नाही जरी आला तर लक्षात घ्या, ती चर्च नावाची संकल्पना आहे. पुन्हा काय म्हटलं आपण? रिलिजन इन मॉडर्न सोसायटी, रिलिजन अँड सायन्स, सेक्युलरायझेशन, रिलिजियस रिवायवलिझम, फंडामेंटलिझम. इंग्लिश पुन्हा आता काय म्हणताय? रिलिजन इन मॉडर्न सोसायटी. रिलिजन आणि सायन्स याचा काय सहसंबंध आहे? डिफरन्स आहे का? क्लॅशेस आहे का? काही सोबत जातात का? ओके, या गोष्टी. जसं आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी, की सायन्समुळे धर्माला फायदा झाला. ऍक्च्युली सायन्समुळे धर्माला फायदा झालेला आहे. हा विचार केला का कधी तुम्ही? सिंपल मी तुम्हाला सांगतो. पहिले समजा मला एक धार्मिक गोष्ट ऐकायची आहे, तर कुठे जावं लागेल? ऍटलिस्ट एका मंदिरामध्ये. आता काय करेल मी? चॅनल लावेल, आस्था, संस्कृती, आणि एक माणूस बसून काय करताय? मला दिवसभर प्रवचन देत आहे. किती फायदा आहे? 24/7 चॅनल्स ऍक्च्युली धर्माचे.
आजकाल लोक काय करतात माहितीये का, की जीपेनी पैसे पाठवतात 5,000 रुपये, तिकडे पैसे जातात, तिथून ते सगळं नारळ वगैरे सगळ्या गोष्टी घेतात, अगरबत्ती धूप पूजा करतात, त्याचे फोटो काढतात आणि तुम्हाला पाठवून देतात व्हॉट्सअप. हे बघितलंय तुम्ही कोणी? सायन्समुळे बघा ना किती धर्माचा फायदा आहे. आपण म्हटलं होतं की सायन्स एवढी प्रगती होईल, म्हणजे आपले जे ऑगस्ट कॉम आहेत, आता ऑगस्ट कॉम खूप वेळ झाला नाव नाही घेतलं. ऑगस्ट कॉम म्हणजे आपले सोशिओलॉजीचे पप्पा. ओके, फादर ऑफ सोशिओलॉजी असं म्हणतात त्यांना, बरोबर आहे. ते काय म्हणतो ते, की जसं जसं विज्ञानाचा ऍक्च्युली विकास होईल तसं तसं धर्माचं महत्व कमी होईल. हे घ्या मग. आपण पप्पांना काय म्हटलं की नाही सर तुम्ही चुकले. येस, जसा जसा विज्ञानाचा विकास होत आहे ना ऍक्च्युली, तसं तसं ऍक्च्युली धर्माला फायदा होत आहे. त्यातल्या इंडियाचे लोक एवढे महान आहे माहितीये का, एक जरी शोध लागला नवीन, अरे हे हे आमच्या वेदात लिहून ठेवलेलं आहे म्हणतात ऍक्च्युली. काही पण करा, क्वांटम मेकॅनिक्स आमच्या वेदात आहे, हे ऍटम हे आमच्या वेदात आहे. लोकांनी तर शोध लावला आपल्या इकडे की इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन काय, ब्रह्मा विष्णू महेश आहे, खतम. किती रिसर्च करा तुम्ही ऍक्च्युली, हे सगळं आमच्याकडेच आहे. त्याला रिलिजियस रिवायवलिझम असं म्हणतात. काय म्हणतात? रिलिजियस रिवायवलिझम असं म्हणतात. धार्मिक पुनरुज्जीवन असं म्हणता येईल आपल्याला. धर्माचं महत्व कधी कधी वाढत जातं. ओके, तर या प्रकारचे काही कंटेक्स्ट असेल, मग रिवायवलिझम, फंडामेंटलिझम यासारख्या गोष्टी आहे. आणि हे पेपर 1 मध्ये थेरोटिकल आहे. पेपर 2 मध्ये काय असेल बघा, इथे सिलेबस दिलेला आहे त्यांनी. रिलिजन अँड सोसायटी, रिलिजियस कम्युनिटीज इन इंडिया, म्हणजे कुठले धर्माचे प्रकार आहेत आपल्या इकडे. तुम्हाला माहिती आहे मोस्ट रिलिजियसली डायव्हर्स कंट्री कुठली आहे जगामध्ये? इंडिया. ओके, आणि मग त्या मायनॉरिटीचे प्रॉब्लेम, भारतातील धार्मिक समुदाय, धार्मिक अल्पसंख्याकांच्या समस्या. मग त्याच्या पर्टिक्युलर रिलिजनच्या एखाद्या समस्या होऊ शकतात, कोणाचं म्हणजे एखादी लॉ असू शकतो, कोणाची लोकसंख्या कमी होत आहे, कोणाची लोकसंख्या वाढत आहे, किंवा दोघांमध्ये क्लॅश आहे. कम्युनलिझम म्हणू आपण. ते कोणीतरी म्हणताय की नाही आपल्याला आपल्या धर्माच्या मूळ टीचिंग कडे जायचं, त्याला फंडामेंटलिझम असं म्हणतात. फंडामेंटल, मूळ तत्ववाद, मूळ आपल्या शिक्षणाकडे जाणे धर्माच्या, त्याला म्हणतात फंडामेंटलिझम. मी पुन्हा सांगताय की हे पुन्हा चर्चा होणार आहे सिलेबस वाईज, पण आता मी फक्त तुम्हाला बोरिंग ओव्हरलॅप सांगितलं, तुम्ही बोर होऊन जाल काहीतरी, म्हणून एखादी संकल्पना पण द्यावी लागते विद्यार्थ्याला. ओके, आणि संकल्पना कलेक्ट करायच्या, नेहमी कॅच करायच्या. लक्षात आलं कसं आहे? ओके, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न समजा आपण म्हटलं फंडामेंटलिझम मूल तत्ववाद आहे, इथे त्याची संकल्पना पण विचारली जाऊ शकते, कशी उदयाला आली. आणि पेपर 2 ला काय म्हणतील, भारतातील जो मूल तत्ववाद आहे त्याच्यावर कमेंट करा 10 मार्कासाठी. ओव्हरलॅप समजलं, इंटरकनेक्शन समजलं का तुम्हाला कसं आहे? येस, हे समजलं पाहिजे. सिलेबस पुढच्या 10 दिवसामध्ये तोंडपाठ झाला पाहिजे. तोंडपाठ म्हणजे एवढं पण नाही की युनिट नंबर 7 मध्ये कुठला पॉईंट आहे म्हणून, आणि बाबा धर्म आणि समाज म्हणजे काय आहे आपल्याला सिलेबसला, हे समजलं पाहिजे आपल्याला. हे फाउंडेशन आहे. एवढं ओढून का सांगत आहे मी तुम्हाला, की हे समजलं नाही तर पुढे प्रॉब्लेम होतो, आहे की नाही? तर हे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंटच असते. पुढे चालून मग स्टुडंट म्हणतो की सर हे गोष्ट सांगितली नाही, सांगितली होती पण तुमचं लक्ष नव्हतं. प्रत्येक जो एक ओरिएंटेशन मध्ये म्हणा, हाऊ टू प्रिपेअर, अजून नाही सांगितलं मी हाऊ टू प्रिपेअर म्हणून, ते पण होईल. आपण सिलेबस कडे लक्ष देत आहोत आता. ओके, आता सेम एक एक्झाम्पल घेऊ शॉर्ट मध्ये. बघा इथे काय दिलेलं आहे पेपर 1 मध्ये, मराठी. अरे आवाज वगैरे काही असा. हा, ओके, इथे काय दिलेलं पेपर 2 मध्ये? ओके, बघा सिलेबस जवळपास सेम आहे का? नेशन, डेमोक्रेसी, सिटीजनशिप आहे इकडेच, सिटीजनशिप डेमोक्रेसी आहे, स्टेट आहे, नेशन आहे तिथे बघा, सिव्हिल सोसायटी, आयडियोलॉजी. ओके, हे बघा रिजनलिझम, डिसेंट्रल, हा आपल्या इकडेच ऍक्च्युली. ओके, पॉलिटिकल पार्टीज, प्रेशर ग्रुप, पॉलिटिकल पार्टीज आणि प्रेशर ग्रुप. ओके, या प्रकारे इथे पण ओव्हरलॅप तुम्हाला भेटून जाईल. इथे एक पॉइंट आलेला आहे बघा, धर्मनिरपेक्षता दिसत आहे, सेक्युलरायझेशन. हे ऍक्च्युली जो मागचं होतं ना, तिथे ऍक्च्युली हा मुद्दा आहे, सेक्युलरायझेशन दिसत आहे, ओव्हरलॅप असा आहे. आणि याच्याबद्दल तर मी तुम्हाला सांगेल की हे मोस्टली की नाही आपल्याला सगळ्या थेअरी इथे घ्यायच्या पेपर 1 ला. इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये एवढ्या सिलेबस मध्ये जर करंट अफेअरला काही असेल, सेक्युलरायझेशन नेहमीच करंट अफेअरला असतं, तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. इथे काही मी पॉलिटिकल पार्टी असं काहीतरी वेगळं शिकवेल तुम्हाला, काय काँग्रेस शिकवणार आणि बीजेपी शिकवणार आहे असा प्रश्न येणार नाही, की बाबा सांगा काँग्रेस बद्दल माहिती द्या म्हणून. जर प्रश्न तसा पण येणार नाही, तुम्हाला माहित आहे. ओके ओके, लक्षात येत आहे. तर या प्रकारे ऍक्च्युली तो सिलेबस आहे. हे सांगितलं मी ओव्हरलॅप. या ओव्हरलॅप मधून तुम्हाला काय समजून आलं, आपला सिलेबस कसा आहे, कन्साईन आहे, आणि तो त्या प्रकारे असं आणि ते डिझाईन तर केलं आहे, पण ते आपल्याला समजलं पाहिजे पहिली गोष्ट, आणि ते डायजेस्ट पण झालं पाहिजे. मी म्हणतो म्हणून नाही, पण तुम्हाला दिसून येत आहे का, हो की नाही? येस.
तुम्हाला दिसून आलं पाहिजे, समजलं पाहिजे. मित्रा मागे आहे का असं? काढणं असं हात वगैरे, बस ना आरामात, काही कोणी मारणार नाही तुला. पूर्ण तू वर्षभर बस, कोणी काय म्हणणार नाहीये. पण खुशी असली पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. एन्जॉय द प्रोसेस. माहित आहे का काय, की मला आज काहीतरी नवीन माहित झालं. भलेही आज ओरिएंटेशन आहे, पण 2-3 कॉन्सेप्ट माहित झाले तुला. याला जे समजतं की नॉलेज घेणं इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, नॉलेज ही आहे आणि एक्झाम ही आहे. पण त्या नॉलेज तुम्हाला एवढं घ्यायचं आहे, एक्झाम आपोआप क्रॅक होते. तुम्ही म्हणाल सर एवढी एक्झाम आहे, एवढी एक्झाम आहे, तुम्ही मला हे एवढं शिकवा फक्त. नाही होत, होऊच नाही शकत, बिलकुल पॉसिबल नाहीये. नॉलेज आपल्याला एवढं घ्यायचं आहे. पण त्याच्यासाठी काय असलं पाहिजे, नेहमी आपण अलर्ट असलं पाहिजे. हो, यानी नाही होणार. असं एखादी स्टुडंट बघितला ना, बाजूचा पण त्रास होऊन जातो, टीचर पण त्रास होऊन जातो. हे नाही झालं पाहिजे कधी. आणि तुम्ही ऑफिसर असे बनणार आहे, असे बनणार आहे का तुम्ही? कोणी विचारले सर काय करायचं, बघू आता, पाहावं लागेल यार आता. हे तर यार आमच्या सरांनी शिकवलंच नाही, ऑप्शनलच्या सरांनी पण नाही शिकवलं आम्हाला. असं नाही होऊ शकत. तुम्हाला ते ग्रूम करत आहेत, तुम्ही नॉलेजेबल असलो. एका दिवस समजा असं पण होऊ शकतं की काय रे बाबा, म्हणजे आता तुम्ही तर काय जॉईन करू, मे बी डीसी जॉईन कराल. तुमच्या वरती कोण असणार आहे? कलेक्टर असेल. कलेक्टर म्हणेल की सांग सोशियोलॉजिकली ही गोष्ट कशी आहे, तू सांगू शकतो काही? तू म्हणाला अरे हे तर सरांनी शिकवलंच नाही, झालं इम्प्रेशन डाऊन. अपेक्षा तर असेल ना, एवढा विषय काय शिकवत आहे तुम्हाला? म्हणजे सगळं तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, इतिहास सगळंच माहित असलं पाहिजे. आणि डीप लेवलवर कुठे माहित पाहिजे? ऑप्शनल मध्ये माहित पाहिजे. त्यामुळे अलर्ट असलं पाहिजे ना. ऑफिसर जसा राहतो ना, तसंच तुम्ही राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, ऑफिसरची पहिली क्वालिटी आहे अपडेटेड असणे. अपडेटेड असणे, आणि नसेल तर तो अपडेट करून घेतो एखादी गोष्ट, तर तुम्हाला करावं लागेल. आता आपण काय म्हटलं संक्षिप्त, आता काय म्हणू आपण सिंपल, की समजा हा विषय तुम्ही घेतला तर तुम्हाला कुठे फायदा होऊ शकतो? सामान्य अध्ययनामध्ये फायदा होऊ शकतो, जीएस मध्ये फायदा होऊ शकतो. कसा? तर जीएस 1 मध्ये काय काय सिलेबस बघितला का तुम्ही? हे समजायला काही कठीण नाही, याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट पण नाहीये. ओके, काय काय जीएस 1 सिलेबस ज्यांनी बघितलेला आहे सांगू शकतो कोणी? हिस्ट्री आहे, जीएस 1 मध्ये हिस्ट्री आहे. अजून अजून यूपीएससीला किती प्रश्न विचारतात दरवर्षी सोसायटीला? ओके, डिपेंड, कोणी 5 म्हणत असेल 6 पण म्हणत असेल तर आहेत, ऍक्च्युली चेंज होतं. मे बी एमपीएससी 5 पण विचारू शकतं. ओके, 6 प्रश्न विचारण्याचं सध्या ट्रेडिशन आहे 3-4 वर्षापासून, आणि जवळपास राहील हे. ओके, 3 प्रश्न कसे असतात? हे 10 मार्काचे असतात. 3 प्रश्न 15 मार्काचे असतात. टोटल किती झाली? 75 मार्क. आणि बाकी 2 सब्जेक्ट पेक्षा याचा सिलेबस खूप छोटा आहे. मे बी मी शिकवणार आहे स्टेपअपला, मे बी म्हणजे मी आहे स्टेपअपला, मे बी उद्या सेशन पण आहे आपलं. ओके, तर माझं म्हणणं आहे की एक 150 पेज आणि 6 प्रश्न, मस्त आहे की नाही? त्याला कॉस्ट बेनिफिट अनालिसिस म्हणतात. म्हणजे इनपुट कसं आहे, कमी, आउटपुट जास्त आहे. 150 पेज मध्ये सगळ्या नोट्स येऊन जातील, शिकवणं होऊन जाईल, आणि तुम्हाला 6 प्रश्न मिळतील. ओके, कळत आहे काय म्हणता मी तुम्हाला? जीएस 1 झालं हे. जीएस 2 ला एक सब्जेक्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज सोशल जस्टिस. काय म्हणतात? सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय. याचे जवळपास 3 प्रश्न असतात, कधी 4 पण असू शकतात, पण मला नाही वाटत की एमपीएससी असे 4 प्रश्न काढेल. थोडं प्रश्न काढणं कठीण असतं. 3 प्रश्न म्हणू शकतो आपण. मे बी एक 15चा असेल, 2 10चे असतील, तर हे पण एक 35-40 वर जाऊ शकतो. ठीक आहे. इव्हन आता आपण कुठे आलो, लक्षात आलं ना? सामाजिक न्यायाचा मुद्दा दाखवून पण देतो असं नाही, पण सध्या डिस्कस करून घ्या. तिसरा एक विषय येतो तुमचा जीएस 3 मध्ये. काय काय जीएस 3 मध्ये? पहिला टॉपिक काय आहे? इकॉनॉमिक्स. नाही, माझा काही संबंध नाही त्याच्यासोबत. नेक्स्ट, माझा काही संबंध नाही. नंतर काय आहे? इंटरनल सिक्युरिटी, आंतरिक सुरक्षा. काय काय थ्रेट आहे आपल्या आंतरिक सुरक्षेला? नक्षलवाद. नक्षलवादाची आयडियोलॉजी कुठली आहे? कोणापासून आहे? लेनिन, मार्क्स. जो म्हणजे जिथून सुरू झाला नक्षलवाद, तो काय? सीपीआय एमएल आहे, फॅक्शन. एमएल म्हणजे काय आहे? मार्क्स आणि लेनिन, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट. ती आयडियोलॉजी आहे. तिथले ह्युमन राईट व्हायोलेशन आहे, सोशो इकॉनॉमिक कंडिशन आहे, त्याच्यामुळे नक्षलवाद येतो. नंतर आहे टेररिझम, इन्सर्जन्सी इन नॉर्थ ईस्ट, ट्रायबल ज्या प्रॅक्टिसेस आहे किंवा ट्रायबल कसे अफेक्ट होतात, ट्राईब आपण इथे शिकतो सिलेबसला. ओके, तिथे हे जे थ्रेट्स आहे इंटरनल सिक्युरिटीचे, तिथे तुम्हाला सोशियोलॉजीचं नॉलेज कामी पडू शकतं. पण मी असं नाही म्हणताय की सोशियोलॉजी वाचल्यामुळेच मला समजेल म्हणून, पण एक डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुमच्याकडे नेहमी असेल.
ठीक आहे. इव्हन तुम्ही इथिक्सला गेले, त्यांनी एकच टॉपिक दिलेला आहे, त्याच्यावर नेहमी ते प्रश्न विचारतात. त्याच्यामध्ये म्हणतात ऍक्च्युली फॅमिलीचा रोल काय आहे तुमच्या लाईफमध्ये. हे आपलं आता 2-3 सेशन मध्ये होऊन जाईल डिटेल पूर्ण ऍक्च्युली. पण मी असं नाही म्हणत की इथिक्स साठी तुम्ही घ्या म्हणून. पण हे 3 सब्जेक्ट आपण मिळवले, 2 जरी मिळवले, एक 10 प्रश्न तुम्हाला भेटत आहेत. किती? 10 प्रश्न भेटत आहे आणि जवळपास एक 125 मार्क्स आपण म्हणू शकतो. एक अर्धा पेपर झाला ना. टोटल फुल पेपर आपला कसा आहे 250 मार्क्स. तुम्हाला अर्धा पेपर तर मिळत आहे. ओके, तुम्हाला दाखवतो मी तो सिलेबस कसा आहे ऍक्च्युली. ओके, हा आहे भारतीय समाजाचा सिलेबस. हा पूर्ण जो सिलेबस आहे कशासोबत ओव्हरलॅप करतो? ऑप्शनलच्या पेपर 2 सोबत ओव्हरलॅप करतो. काय म्हणतो सिलेबस बघा. मराठी, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये. ओके, नंतर काय म्हणतो? भारतातील विविधता. ऍक्च्युली हे एक वैशिष्ट्यच आहे. महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि संबंधित समस्या, गरिबी आणि विकासात्मक समस्या, शहरीकरण त्याच्या समस्या, ओके, त्यावरील उपाय, भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम आणि नंतर 4 टॉपिक: सामाजिक सक्षमीकरण, सांप्रदायिकता, प्रादेशिकता आणि धर्मनिरपेक्षता. आता हे भारतीय समाजच आहे. आता पेपर 2 आपला आहे काय? भारतीय समाजच आहे ऍक्च्युली. ओके, इंग्लिश मध्ये बघा. सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, वुमन अँड वुमन्स ऑर्गनायझेशन, पॉप्युलेशन, पॉवर्टी. पॉवर्टी प्रत्येक पेपरमध्ये पॉवर्टी आहे, लक्षात घ्या. आपल्या ऑप्शनल मध्ये 1 आणि 2 मध्ये पण पॉवर्टी आहे. पॉवर्टीचे कॉन्सेप्ट, थेअरीज ऑफ पॉवर्टी पेपर 1 ला आहे. आणि भारतात पॉवर्टी कशी आहे, गरिबी कशी आहे, हे पेपर 2 ला आहे. आपल्या जीएस ला पण पेपर 1 ला पण पॉवर्टी आहे, पेपर 2 ला पण पॉवर्टी आहे, आणि पेपर 3 ला पण पॉवर्टी आहे. पण कंटेक्स्ट अलग वेगवेगळे आहेत. ठीक आहे. ओके, गरिबी महत्वाची गोष्ट आहे. अर्बनायझेशन, ओके, ग्लोबलायझेशन, सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझम, रिजनलिझम आणि सेक्युलरिझम. सेक्युलरिझमचा टॉपिक आता पेपर 1 ला दाखवला, पण तो वेगळा थेरोटिकल आहे. पेपर 2 ला मॅच करतो ऍक्च्युली. ओके, 6 प्रश्न आणि डीप लेवलवर. तसं पण अभ्यास करतो माणूस, पण डीप लेवलवर चुकण्याची म्हणजे मार्क्स घेण्याची शक्यता वाढते. हेच केल्याने होईल असं नाहीये, पण शक्यता वाढतं. इग्नोर नाही होत टॉपिक. आणि कसं आहे, सोपं आहे. आता GS2 चा सिलेबस बघा कसा आहे. ओके, अभ्यासक्रम. पहिली गोष्ट इथे काय म्हणताय की केंद्र आणि राज्यांच्या काही कायदे असतील, यंत्रणा असतील किंवा प्रोग्राम्स असतील त्याबद्दल चर्चा नाही. MPSC असल्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राच्या पण योजना येऊ शकतात. कुठली योजना आहे फेमस सध्या? लोकांनी आता फॉर्म वापस घेणं सुरू केलेलं आहे. मग ही योजना बाबा का आली, कसं ते पॉप्युलिस्ट आहे, वोट बँकवर कसा इम्पॅक्ट झाला, हे सगळे अनालिसिस आपल्याला येऊ शकतं. उदाहरणासाठी सांगत आहे. ओके, नंतर बघा आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन, गरिबी. पेपर 2 ला पण गरिबी आहे सांगितलं तुम्हाला, आणि भूक. ओके, इथे बघा काय म्हणतात की वेलफेअर स्कीम फॉर वल्नरेबल सेक्शन्स, मग पुन्हा हेल्थ, एज्युकेशन, ह्युमन रिसोर्सेस, पॉवर्टी, हंगर. हे आपले सोसायटी सोशियोलॉजीचे टॉपिक नाही तर कुठले टॉपिक आहे ना, कोण सोडवणार याला? आपणच करू ना याबद्दल. आणि लक्षात घ्या की ओव्हरलॅप असा आहे की इव्हन एखादी करंट अफेअरची गोष्ट केली मी, समजा आपण केलं HDI माहिती आहे का? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. सगळ्यांना ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा प्रश्न आपल्याला सोशियोलॉजीच्या पेपर 2 ला पण येऊ शकतो आणि इथे पण येऊ शकतो. एकच बीट केली आणि दोन्ही ठिकाणी एक्सपांड करून टाकलं त्याला. पॉसिबिलिटीज देअर, होईल असं. आणि इथे एकच इंडेक्स नाही, इव्हन हंगर इंडेक्स पण असतो, माहिती आहे ना तुम्हाला? मग हंगर इंडेक्स किंवा पॉवर्टी असण्यामागे तुम्हाला कुठले कारण माहिती? समाजशास्त्रीय कारण माहित पडतं. समाजशास्त्रीय कारण माहित पडतं, ते अपेक्षित आहे इथे. ते आपण मग आपल्या सिलेबस मध्ये घेऊ शकतो. लक्षात आलं का हा मुद्दा? कोणी कन्व्हिन्स नाहीये असं आहे का? ओके, आता आपण म्हटलं आणखीन एक मुद्दा आपण घेऊ. ओके, आपण आता 2 मुद्दे समजले तुम्हाला. काय म्हटलं मी? सिलेबस कसा ओव्हरलॅप होत आहे ते आपण पुन्हा एक डिस्कस करू. पेपर 1 तर डिस्कस करू आज. नंतर काय म्हटलं मी तुम्हाला? ओव्हरलॅप विथ GS. आता काय दाखवायचंय आपल्याला की निबंधामध्ये हा कसा उपयुक्त आहे. तुम्ही UPSCचे किती एस्से बघितले आहे मला माहित नाही, पण बघितलंय असं कोणी आहे का की बघितला पेपर बघितला, लिहायचं नाहीये? तुम्ही बघितलं कसं असतो दादा? हा, पाहिलं म्हणजे तुला काय वाटलं की डिफिकल्ट आहे, मीडियम आहे, कसं आहे? ओके, चला सोशियोलॉजीवर आहे आणि बघितलं तेवढं इम्पॉर्टंट काय माझ्यासाठी की सोशियोलॉजिकल एस्से आहे. माझं म्हणणं आहे 2 प्रकारचे जास्त टॉपिक दिसत आहेत मला त्याच्यामध्ये. एक तर फिलॉसॉफिकल आपण नाही करू शकत, ठीक आहे, थोडं कठीण आहे.
आणि दुसरा मला टॉपिक मिळतो इथे ऍक्च्युली सोशियोलॉजिकल. कसं? आता मी बोललो पण बोलल्याने नाही होणार, तुम्हाला ते दाखवून द्यावं लागेल. तुम्ही सांगा मला की तुम्हाला वाटते की नाही म्हणून, की माझ्या सोशियोलॉजीच्या रिलेटेड आहे की नाही. ओके, आता बघा एक आणि कसा असतो पॅटर्न, सेक्शन ए असतो ऍक्च्युली आपल्या आणि दुसरा असतो सेक्शन बी. किती एस्से असतात टोटल इथे? 4, इथे 4. इथून एक लिहायचा आहे आणि इथून कसं लिहायचं आहे, एक एस्से आपल्याला लिहायचा असतो. दोन दोन सेक्शन मधून एक एक. 125 मार्क्स, 125 मार्क्स, 1000 ते 1200 शब्द लिहायचे असतात. कोणी किती लोकांनी आजपर्यंत 1000 ते 1200 शब्दाचे एस्से लिहिलेले आहेत? आहे का कोणी? अरे एक्झामच नाही ना अशी. नाहीये. म्हणजे महत्वाची गोष्ट काय इथे, तुम्हाला पाहिजे कंटेंट. काय पाहिजे? सामग्री पाहिजे आहे मोठ्या लेवलवर, 1000 शब्दाची कमीत कमी. त्यांनी म्हटलं 1200 ते 1000, 1000 ते 1200, तर 1000 तर लिहावं लागेल ना, बरोबर आहे. मग तो कंटेंट कुठून मिळेल जर तुम्हाला त्याचं नॉलेज असेल तर. कंटेंट कुठून कुठून मिळतो मी तुम्हाला सांगतो. पहिला एस्सेचं बुक नावाचा कॉन्सेप्ट युपीएससीला नाही आहे. आहेत बाजारामध्ये पण त्यांनी कोणाचा फायदा कधी होत नाही. बाजार लोकांची जर डिमांड असेल तर बाजार काही पण देऊ शकतो, मार्केट, राईट. पण कुठून तुम्हाला कंटेंट मिळतो? पहिली गोष्ट जीएस मधून कंटेंट मिळतो, दुसरी गोष्ट ऑप्शनल मधून कंटेंट मिळतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे करंट अफेअर मधून कंटेंट मिळतो. तीनच सोर्सेस आहेत. जर कोणी काहीतरी याच्या वेगळं सांगत आहे म्हणजे तो तुम्हाला काहीतरी विकत आहे. आणि तुम्ही कोण आहात? ग्राहक की विद्यार्थी? विद्यार्थी. विद्यार्थी आहे तर तुम्हाला माझं म्हणणं समजेल. तुम्ही ग्राहक आहे तर ते समजेल तुम्हाला. मग तुम्हाला डिसाईड करायचं आहे पास कोण होणार आहे, विद्यार्थी की ग्राहक? विद्यार्थी. ग्राहक बनू नका. पोरं येतात ग्राहक बनू. त्याला वाटत आहे की सर मला काय विकत आहे, सोशियोलॉजी विकत आहे. नाही, मी सोशियोलॉजी नाही विकू शकत सर. तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल, ज्ञान कोणी आजपर्यंत विकत घेतलं आहे का? होऊ शकतं का असं? ज्ञान विकत घेतलं जाऊ शकतं का? कोणाला वाटतं का असं आहे का कोणी इथे? नाही. कोणाला असं वाटतं सर फीस कशाची आहे की नाही? सर फीस कशाची आहे माहिती आहे तुम्हाला? या लॅपटॉपची फी आहे, या रूमची फी आहे, या एसीची फी आहे, या कॅमेऱ्याची फी आहे, माझ्या येण्या जाण्याची फी आहे, जे कोऑर्डिनेटर इथे मेहनत करतात त्याची फी आहे. सोशियोलॉजीच्या नॉलेजची फी नाही आहे, आणि असेल तर तुम्ही आणि मी कधी लाईफ मध्ये देऊ शकणार नाही, हे लक्षात ठेवा. कळत आहे काय म्हणते मी तुम्हाला? ज्याला समजलं तो एसचे साठी प्रिपेअर झालाय, त्याचा माइंडसेट कसा आहे, स्ट्रॉंग आहे. समजलं का? कोणी आहे का ज्याला नाही समजलं म्हणून? ओके, आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो. जेव्हा पण एखादी शिक्षक म्हणतो तुम्ही बघितलं, समजलं का रे? सगळे विद्यार्थी काय म्हणतात? हो समजलं. का माहित आहे? नाही जरी समजलं तरी काय म्हणतो तो? कारण तो आहे ग्राहक. विद्यार्थी काय म्हणत असतो? नाही समजलं. म्हणजे नाही समजलं तर नाही समजलं सांगणारा जो आहे तो विद्यार्थी आहे. ग्राहक काय म्हणतात? हो सर. मग तो ग्राहकच राहून जातो. मग ग्राहकाला चांगलं नाही वाटलं मॉलमध्ये, तो बाहेर पण निघून जातो. विद्यार्थी कसा असतो? टिकून राहतो. फरक आहे दोघांमध्ये. आपल्याकडे क्वालिटीज ग्राहकाच्या असतील, आपण नाही अक्वायर करू शकत या गोष्टी. त्याला तेच वाटत राहतं नेहमी. सोशियोलॉजी बिलकुल सेल नाहीये, किंवा कुठलं पण नॉलेज, कुठला पण सब्जेक्ट सेलसाठी नसतो. हे तर इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे असतात सगळ्यांचे. बरोबर आहे की नाही? हे काय तुम्हाला वाटतं किती महाग असेल? म्हणजे हे समजा स्वस्त असत माझा क्लास असता ना आता, आहे की नाही? माझे ग्राहक बसले असते आता. हे लक्षात घ्या की सोशियोलॉजीचे कुठलेच पैसे नाहीये, हे सगळे बाकी गोष्टीचे पैसे आहे. ठीक आहे, समजलं सोशियोलॉजी कशी वर्क करताय? ओके, आता बघा की एक एस्से आला होता आणि हा सेक्शन बी मध्ये होता. सोशल मीडिया, मराठीत पण आहे. सोशल मीडिया इज ट्रिगरिंग फिअर ऑफ मिसिंग आउट. मिसिंग आउट काय असतं ऍक्च्युली? ओके, एखादी इव्हेंट जर होते, आता मिसिंग आउटचं चालू आहे माहित आहे का? आता या वीक मध्ये काय चालू आहे? काय चालू आहे या वीक मध्ये जगात? व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि उद्या काय त्याचा ऍक्च्युली स्पोर्ट आहे. तुम्ही बघितलं हे कसं आहे डिझाईन झालेलं आहे? काय द्यायचं आहे एकामेकाला? चॉकलेट द्यायचं, टेडी द्यायचं आहे, गुलाब द्यायचं आहे, बरोबर आहे. अजून पण द्यायचं आहे, पण एवढंच सांगतो मी तुम्हाला. ओके, तुम्हाला वाटतं हे प्रेम असं होत असतं म्हणून? म्हणजे जेवढी तुमची काही संकल्पना असेल प्रेमाबद्दल, म्हणजे असं चॉकलेटनीच प्रेम होत असतं का? कार्डनीच प्रेम होतं का? तसं नाहीये. पण ह्या सगळ्या कंपन्या बसलेल्या आहेत दादांनो. आयडिया ऑफ लव्ह आहे, इट इज फ्युअल्ड बाय कॅपिटलिझम, असं मार्क्सवाद सांगतो. सोशियोलॉजी इथे वर्क करते. सगळ्यांचे ऍक्च्युली प्रॉफिट होत आहे याच्यामध्ये. आणि सगळे लोक 15 तारखेला काय म्हणतात की प्रेम हे खोटं असतं. आयडिया ऑफ लव्ह सगळ्यांना माहित आहे.
ओके. 99% लोकांना आयडिया ऑफ लव्ह कुठून माहित आहे का? मूवीज. आहे, खरी गोष्ट आहे की नाही? येस. कारण माहिती आहे का, मूवीज साठी ते एक प्रोडक्ट आहे. तुम्ही कोण आहात? ग्राहक. घेतलं जाऊन, बघितलं रणबीर कपूर आयली असं प्रेम करतात बाबा, बस आहे. आयडिया ऑफ लव्ह टोटल सोशलॉजी त्याच्याबद्दल पण बोलतो, पण आता नाही सांगत. पण आयडिया ऑफ लव्ह हे विकत आहे कोणतरी तुम्हाला. बॉलिवूड सेलर आहे त्याचा खूप मोठा. एका कॉन्सेप्टवर 100 लोकांचे घर भरत आहेत ऍक्च्युली. पण जेव्हा ज्याला झालं असेल कधी, मी तुम्हाला सांगतो, तो नक्की सांगेल की हे ते नाही आहे म्हणून. बरोबर आहे. पण सोशलॉजी इथे पण वर्क करते. ओके. मिसिंग आउट. आता आपल्याला काय समजा दुसरं कोणी करत आहे तर तुम्हाला वाटतंय की यार माझ्या लाईफ मध्ये ही गोष्ट नाहीये, असं वाटतं की नाही? येस, दॅट इज कॉल्ड ॲज मिसिंग आउट. ठीक आहे. सोशल मीडियावर पण असं होतं. अमंग द युथ पार्टिसिपेटिंग डिप्रेशन अँड लोनलीनेस, ह्या मिसिंग आउट मुळे, म्हणजे एखादी, इव्हन तुम्हाला पुन्हा सांगतो की कोणाचा तरी एक चांगला डीपी पडला, डिस्प्ले पिक, त्याला काय मिळालेले आहेत? लाईक मिळाले, हार्ट मिळाले, कमेंट मिळाले, आणि समजा मुलगा असेल तर 4-5 मुलीचे पण लाईक आले त्याला ऍक्च्युली. तर त्याचा मित्र काय फील करताय आता? समजत आहे का? फोमो काय असतो? कोणाला नाही समजलं, विद्यार्थ्यांनो, कोणाला नाही समजलं, येस. किंवा इव्हन कोणीतरी एक नवीन कार घेतली आणि काय लिहिलेलं आहे इथं, सोशलॉजी बघा, कार घेताना लोक काय टाकतात आपल्या स्टेटसवर? न्यू मेंबर इंटू फॅमिली. लिहितात की नाही? लिहितात. न्यू मेंबर, कार 4 चाकी अशी कार कशी काय म्हणजे मेंबर असू शकते? पण तुम्हाला कंपनी शिकवते की हा मेंबर आहे म्हणून. असू शकतं का इंडियन कंटेक्स्ट मध्ये एखादी कार फॅमिली मेंबर नसू शकते, पण तुम्हाला तसं शिकवलं जातं. तुम्ही एखाद्या कंपनीत जाल ना नोकरी करायला, ते काय म्हणतात? ही कंपनी नाहीये, हे काय आहे? फॅमिली आहे. मला असं कोणी म्हटलं मग माझा हिस्सा कुठे आहे? दे ना मला. फॅमिली मेंबर आहे ना मी, फॅमिली मेंबर आहे की नाही, मला पण दे ना मग ऍक्च्युली याचं प्रॉफिट मार्च महिन्यामध्ये. नाही देत ऍक्च्युली, आहे की नाही? माझं म्हणणं बरोबर आहे की नाही? सॅलरी तर ठीक आहे बाबा, सॅलरी पण नको देऊ, माझं तर म्हणणं आहे फॅमिली आहे ना, मला प्रॉफिट दे. काहीच नाही पाहिजे आपल्याला. मॅनेजरला काय म्हणेल मी? का मला प्रॉफिट द्या, आहे की नाही? नाही आहे तसं. ते म्हणण्याची पद्धत आहे. सोशिओलॉजिकली तुम्हाला ते इंटिग्रेट करतात ऍक्च्युली. अशा खूप गोष्टी आहेत फॅमिली जिथे वापरणार, पण जिथे तुमची फॅमिली सोडून, ओके, जिथे पण तुम्हाला फॅमिली हा शब्द दिसतो, ही इज सेलिंग यू समथिंग, यू आर अ कस्टमर. ओके. मार्क्सवाद असा जातो. ओके. मग याच्यामुळे काय होतं की डिप्रेशन आणि लोनलीनेस वाढत आहे. ओके. तर व्हॅलेंटाईन डेचं एक उदाहरण झालं, कारचं उदाहरण झालं, पिक्चरचं पण उदाहरण झालं. अशा भरपूर गोष्टी असू शकतात. कोणीतरी कुठे गेलेला आहे, येस, महाबळेश्वरला गेलाय, कोणी कुठे गेलेला आहे, फॉरेनला गेलेला आहे, आणि तुम्ही बघता मी काय करताय, ओरिएंटेशन, यूपीएससी क्लास, एमपीएससी, माझ्या लाईफ मध्ये काहीच नाही. इथून डिप्रेशन आणि लोनलीनेस. आता आपल्या याच्यात काय होतं की ओव्हरऑल सोशल मीडिया म्हणा किंवा सोशल मीडिया या टॉपिकवर चर्चाच होते. मीडिया अँड सोशल चेंज, सोशल मीडिया अँड सोशल चेंज, पूर्ण चर्चा होते याच्यावर. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं, ओके, याला इव्हन माहितीये का, फेसबुक जे आहे त्याला मॅकडोनलायझेशन ऑफ फ्रेंडशिप असं म्हणण्यात आलेलं आहे. हा टॉपिक शिकवण्यात येतो, इव्हन जिओस मध्ये पण शिकवतो मी, समजा असेल अवेलेबल, म्हणजे स्टुडंट, ग्राहक असेल तर नाही तिथे पण, आणि ऑप्शनल मध्ये तो टॉपिक होतो. अशा गोष्टी, जर काय शब्द वापरला मी, फ्रेंड, फेसबुक काय, मॅकडोनलायझेशन ऑफ फ्रेंडशिप, हे जर तुम्ही वापरलं किंवा अजून काही कॉन्सेप्ट वापरले सोशिओलॉजीचे, तर हा एस्से तुमचा ऍक्च्युली मस्त गेला असता. सोशल मीडिया तरुणांमध्ये फिअर ऑफ मिसिंग आउट, याचं कारण मराठी नाही आहे असं, वाढवत आहे, ज्यामुळे नैराश्य आणि एकाकीपणा निर्माण होत आहे की नाही? किती पॉप्युलेशन आहे पुण्याची अंदाजे, एक्झॅक्ट नाही विचारताय? 97 लाख. सदाशिव पेठची किती असेल अंदाजे? 1, 2, 3 लाख. यस. पोरं काय म्हणतात, मी तर एकटाच आहे, लोनली फील करत आहे. यार एवढ्या मोठ्या जगात तुम्ही लोनली कसं फील करता? कारण काय आहे? कंपॅरिझन. कोणी लोनली नाही, पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे माणसाला तसं वाटतं. आणि आपण मग एकदा लोनली झालं, कोणासोबत बोलत नाही, तर मग तुम्ही लोनलीच होणार आहे ना. तुम्हाला बोलावं लागेल लोकांकडे जाऊन, मित्रा का डिफेन्सिव्ह पोझिशन तुझी, आरामात बसणं. ओके. येस. ओके. लक्षात येते काय म्हणताय मी तुम्हाला? येस. हा एस्से मस्त झाला असता आपला. डायरेक्ट नॉलेज नाही वापरायचं सोशिओलॉजीचं आपल्याला, पण कॉन्सेप्ट समजून येतो काय आहे. तर हा, मला नाही वाटत की दुसऱ्या कुठल्याही ऑप्शनल मध्ये जर असेल तर मला आता चॅलेंज करा, हा विषय कोणी सांगू शकतो की या ऑप्शन मध्ये सर असं असं शिकवण्यात येऊ शकतं. त्यांचा सिलेबस तिथे टचच नाही करत पहिली गोष्ट.
मला वाटते की माझा ऑप्शनल करतो. किती मार्कासाठी होता? 125. ओके, बढियापैकी याच्यावर चर्चा होऊ शकते. आता बघा 23 सेक्शन बी आहे, 4 एस्से लिहिलेले आहे याच्यासाठी की तुम्ही सांगा मला हे सोशियोलॉजीचा कुठला वाटत आहे आणि कुठला नाही वाटत आहे. आता हे तुमची एक्सरसाइज आहे. काय म्हणतो पहिला एस्से? गर्ल्स आर वेटेड डाऊन बाय रिस्ट्रिक्शन, म्हणजे मुलींवर खूप निर्बंध आहेत आणि बॉईज विथ डिमांड, आणि मुलांकडून खूप अपेक्षा आहेत. ओके, आता एस्से सुंदर आहे. टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन, कारण नेहमी काय होतं की याच्यावर खूप चर्चा होते समाजात, पण याच्यावर चर्चा थोडी कमी झाली, पण युपीएससी म्हटलं करला चर्चा. तुम्हाला काय वाटतं सोशियोलॉजिकल एस्से आहे की नाही आहे? गुड, समजलं पण पाहिजे ना. ओके, येस. आता हा वाटतो का तुम्हाला एस्से? नाही. गुड. नंतर आता बघा नावातच लिहून आहे, त्याच्यावर नाही. ज्याला वाटत आहे की हा नाही आहे त्याने आत्ताच बाहेर जायचं डायरेक्ट. आणि माहित आहे काय करायचं आहे? जायचं आहे रूमवर, आपलं सामान उचलायचं आहे, पहिली गाडी पकडायची, घरी जायचंय मस्त एकदम. ओके, पैसे वाचले तुमचे वर्षभराचे. इथे काय वाटतं तुम्हाला? एज्युकेशन इज व्हॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगॉटन व्हॉट वन हॅज लर्न इन द स्कूल. एज्युकेशन आणि स्कूल मध्ये डिफरन्स करताय. एज्युकेशन इज लाईफ लॉंग प्रोसेस. शिक्षण कशी आहे? एक आजीवन चालणारी प्रक्रिया आहे, आणि शाळा त्याचा फक्त एक काय भाग आहे. कार्ल मार्क्स तर म्हणतो की काहीच नाही शिक्षण नावाची गोष्ट, तुम्हाला फक्त एक गुलाम बनवण्याची पद्धत आहे, संस्था आहे. तो म्हणतो काय म्हणतो माहित आहे? स्कूल आर जायंट मिथ मेकिंग मशीन्स. काय करतं? मिथ बनवतं, मिथक बनवतं शाळा ऍक्च्युली. का माहिती आहे? असं होतं की आणखीन सांगतो तुम्हाला, आता एक्सटेन्शन जे सांगितलेलं आहे. समजा मी म्हटलं विद्यार्थ्यांना शिक्षक बरोबर आहे की नाही आपलं म्हणणं, मागचे शिक्षक, येस, ते समजलं का रे? ओके, हे काय होतं माहित आहे का? असा जो व्यक्ती आहे ना पुढे चालून चांगला एम्प्लॉई बनतो. उद्या काय म्हणेल? बॉस, समजलं का काय म्हणायचं आहे? येस. तुमचं त्या प्रकारे ऍक्च्युली ना, म्हणजे काय म्हणते, तुम्हाला डिझाईन करण्यात येतं, आणि ते कुठून चालू होतं? शाळेमधून. शाळेमध्ये काय टायमिंग आहे तुमचा? सांगा एक टायमिंग. 10 ते, इकडे काय असणार आहे? 9 ते 5 असणार आहे. तिथे शिक्षक असणार आहे, इथे बॉस असणार आहे. तिथे प्रोजेक्ट असणार आहे, इथे सिलेबस असणार आहे. तिथे प्रमोशन असणार आहे, इथे क्लासेस असणार आहे. आणि शब्द बघा ना, काय शब्द वापरलाय? क्लास, 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 क्लास. वर्ग, वर्ग काय? स्तरीकरणाचा प्रकार आहे ना. आपण कुठे बसून आहात? वर्गात बसून. हा शब्द तिथूनच आलेला असेल कदाचित, दुसरं तर पॉसिबल नाही. याला दुसरा पण शब्द असू शकला असता ना, कारण वर्ग शब्दाचे 2 अर्थ आहेत आपल्याकडे आता. पण ऍक्च्युअल ते 2 आहेत, पण एकच आहे. त्याच्यासाठीच बनवण्यात आलं होतं. ते आपण डिटेलमध्ये घेतो मग तसं. आता फक्त तुम्हाला संकल्पना लक्षात घ्यायची आहे. तर मग कसं एज्युकेशन हे हार्मफुल झालेलं आहे काही बाबतीमध्ये, चांगलं पण आहे असं नाही, तर त्याबद्दल चर्चा त्यांनी केलेली आहे. मार्क्सचा कॉन्सेप्ट देत आहे त्याच्याबद्दल. हे तुम्हाला कमीत कमी सगळ्यात पहिले एस्से, काही काही लोकांना एस्से समजत नाही, तुम्हाला माहित आहे का? ते काय म्हणतात माहिती आहे का? 4ही एस्से वाचले म्हणतात सेक्शन ए चे, एकही समजलं नाही काय विचारलं होतं, असं पण होतं. ओके, दुसरी गोष्ट काय पाहिजे? कंटेंट पाहिजे. तर कंटेंट तुम्हाला मिळू शकतो. ओके, आता पण हे जले 4 एकच सेक्शन आहे, तुम्ही एकच लिहू शकता. 125 मार्क्स आहे का आपल्या हातामध्ये? ओके, येस. प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी हॅज नाव बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. मित्रांनो, याच्यामध्ये की नाही सोशल मीडिया प्लस जे बाकी टेक्नॉलॉजी आहेत, ते आता पहिली गोष्ट काय आहे? सेल्फ डिस्कव्हरी. समजतं का तुम्हाला काय आहे? कोणी सांगू शकता? आरामात, काही टेन्शन नाही घ्यायचं. काय आहे सेल्फ डिस्कव्हरी? स्वतःहून आपण काहीतरी एका गोष्टीचं नॉलेज घ्यायला जातो, आपण स्वतःबद्दल नॉलेज घेतो, त्याला सेल्फ डिस्कव्हरी असं म्हणतात. यू आर इन दॅट प्रोसेस. लक्षात घ्या की तुम्ही इव्हन जे प्रिपरेशन करत आहे युपीएससी किंवा एमपीएससी, एका प्रकारची सेल्फ डिस्कव्हरी आहे. तुम्हाला माहित पडेल स्वतःबद्दल की मी कुठल्या गोष्टीमध्ये कॅपेबल आहे, कुठल्या गोष्टीमध्ये कॅपेबल नाही आहे, माझ्या काय स्ट्रेंथ आहेत, काय विकनेसेस आहे, माझे काय कल आहे. दॅट इज कॉल्ड एज सेल्फ डिस्कव्हरी. पण आता आपण ते कशावर डिपेंडेंट आहे? याच्यासाठी लोक कुठे जायचे आधी माहित आहे का? जायचे वैष्णोदेवीला, हिमालयात जायचे, मसुरीला जायचे, एक जॉईंट बनवायचे ऍक्च्युली, राईट. पण आता काय म्हणणं आहे त्यांचं ऍक्च्युली? किंवा तप करायचे. ओके, किती वर्ष तप असतं माहिती आहे तुम्हाला? किती वर्षाला म्हणतात? 12 वर्ष तप केलं, अनालिसिस केलं. बुद्धांनी जे काय केलं ते तप, म्हणजे आपण मेडिटेशन आपण म्हणू, पण त्यांना त्याच्यानंतर काय झालं? ज्ञान प्राप्त झालं, त्याला मी काय म्हणू शकतो? सेल्फ डिस्कव्हरी. पण आता ही गोष्ट कशी झाली आहे? टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स झालेली आहे, म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित झालेली आहे. ते सोशल मीडिया असू शकतो, मीडिया असू शकतो, एआय असू शकतो, अजून टूल्स असू शकतात, आणि त्यांनीच आपण स्वतःचा अनालिसिस करतो आजकाल. नाही समजलं तर फोमो आहे. ओके,
तर असं आहे. आणि तंत्रज्ञान कसं आपल्यावर आपल्या टॉपिक काय लक्षात घ्या की आपल्या याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्या युनिटमध्ये आणि शेवटच्या मध्ये तंत्रज्ञान आपल्यावर कसा परिणाम करतो असा टॉपिक आहे सोशिओलॉजीमध्ये सिलेबस. त्याच्यामध्ये ही गोष्ट थोडीशी क्लिअर होऊ शकते. ओके, नेक्स्ट, युअर परसेप्शन ऑफ मी इज रिफ्लेक्शन. थोडा कठीण आहे पण तरी पण सांगतो. इज रिफ्लेक्शन ऑफ यू. माय रिएक्शन टू इज अन अवेअरनेस ऑफ मी. कठीण आहे, पहिलेच सांगत आहे. ओके, दोन लोक आहेत, याला काय वाटत आहे की हा जो आहे ना, याचं जे अंडरस्टँडिंग आहे, समजा मी असं उदाहरण देतो, तुमचं उदाहरण घेऊ. ओके, माझं जे इंटरप्रिटेशन यांच्याबद्दल आहे ना, यांच्याबद्दल नाहीये, ते माझ्या मनातून आलेलं आहे. मी मला जसं अनालाइज करतो तसं त्या दृष्टिकोनातून याचं अनालिसिस करतो. ओके, येस, समजत आहे. युअर परसेप्शन ऑफ मी इज रिफ्लेक्शन ऑफ यू. माय रिएक्शन टू इज अन अवेअरनेस ऑफ मी. आणि मी कसा रिॲक्ट करतो की अवेअरनेस नुसार रिॲक्ट करतो. हे डायलेक्टिलिझम आहे ऍक्च्युली. आता तुम्हाला सांगतो की मीड नावाचा एक थिंकर आहे आपल्या याच्यामध्ये. त्या मीड मध्ये जे सामाजिकीकरणाची, मीड सिलेबसचा भाग आहे. ओके, 6 नंबरचा थिंकर आहे आपला. त्याच्यामध्ये त्याची जी प्रोसेस आहे, काय म्हणते त्याला, सोशलायझेशनची, किंवा काय फॉर्म होतं, माइंड किंवा सेल्फ फॉर्म होतो, अशी एक थिअरी आहे. एक्झॅक्टली ती आयडिया इथे नाही, कॉन्सेप्ट नाही समजणार, पण मी तुम्हाला सांगता ओव्हरलॅप कसा होतो तुम्हाला तर ऍटलिस्ट बघितलं. एसचे वाचले पाहिजे, युपीएससीचे एसचे असे असतात. ओके, हा, आणि तेच एमपीएससीला जवळपास असेल. डाऊट येतो त्यांच्यावर, पण विचारतील ते, कारण त्यांनी जर सोपे विचारले तर लोक म्हणतील एमपीएससी असं क्लिअर करतो. ऍक्च्युली ते नाही झालं पाहिजे त्यांच्यासोबत. ते कॉपी पण करतील युपीएससीला एक वेळ, पण ती लेवल डाऊन नाही होऊ देऊ शकत. तुम्हाला त्याच प्रकारचं प्रिपरेशन पाहिजे. ओके, सेक्शन बी बघा. हँड दॅट रॉक्स द क्रॅडल रूल्स द वर्ल्ड. म्हणजे जे हात का हलवतात, ऍक्च्युली पाळणं हलवतात, ते काय करतात, जगाला शेप करतात, असा एसचे त्याचा अर्थ होतो. ऍक्च्युली कोण हलवतं पाळणं? आई. मग याच्या सामाजिकीकरणाची प्रोसेस आहे. सामाजिकरण तुम्हाला माहित नसेल, पण ज्या प्रोसेसने आपण कल्चर शिकतो त्याला सामाजिकरण असं म्हणतात. आपलाच पार्ट आहे सोशलायझेशन, सामाजिकरण. आणि अशा वेगवेगळ्या आयांनी काय केलं, ऍक्च्युली आपल्या मुलांना शिकवलं आणि त्यांनी काय केलं, जग बदलवलं. असा एस्से आहे कॉन्सेप्ट आपल्याकडे अवेलेबल. ओके, ऍटलिस्ट कॉन्सेप्ट तर आहे. मग स्टोरीज तुम्हाला टाकावे लागतील, त्या स्टोरीज नाही आपल्या इकडे. 2020, देअर कॅन बी नो सोशल जस्टिस विदाउट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी. जर आर्थिक समृद्धी असेल तेव्हाच काय असेल, सोशल जस्टिस असेल, सामाजिक न्याय असेल. पैसा लागतो ना दादा सोशल जस्टिसला पण, म्हणून इकॉनॉमिक प्रोग्रेस पाहिजे. बट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी विदाउट सोशल जस्टिस इज मिनिंगलेस. म्हणजे इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी तर झाली, पण सगळ्या लोकांपर्यंत जर फायदा नाही पोहोचला तर काय होईल, ते फेल्युअर होऊन जाईल. तसे कंटेक्स्ट आपल्याकडे बघा. आता आपल्याकडे सोशलॉजी पण आहे, सोशल जस्टिस पण आहे. याच्यासाठी सोशल जस्टिसचा टॉपिक रिपीट होतो, आणि मी बघितलं टेक्नॉलॉजी टॉपिक रिपीट होत आहे युपीएससीला पण आणि एमपीएससीला पण. सोशल मीडियाचा एक एससीआर एमपीएससीला आला पाहिजे पुढच्या एक्झाम मध्ये, मजा येणार नाही. ओके, तर या प्रकारे कोणाला म्हणजे मी तर विचारलं, तुम्हाला माहिती, तुम्ही होच म्हणणार आहे, पण मी सांगतो. सामाजिक न्याय म्हणजे जे वल्नरेबल सेक्शन असतात, मे बी एससी एसटी ओबीसी महिला असू शकतात, आता तृतीयपंथ आहे, ज्यांचं वय जास्त आहे, त्यांना आपण सगळे वल्नरेबल सेक्शन म्हणतात. त्यांच्यापर्यंत पोहोचणे, फायदे पोहोचून देणे, त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचून देणे, मे बी गुड्स अँड सर्व्हिसेस असू शकतात, मे बी त्यांचं कॅपेबिलिटी वाढवणं असू शकतं, त्याला आपण सामाजिक न्याय असं म्हणू शकतो. ठीक आहे, पण समजा इकॉनॉमिक प्रोग्रेसच नसेल तर सामाजिक न्याय देणं खूप कठीण आहे. ओके, दुसरी गोष्ट, मे बी इकॉनॉमिक प्रोग्रेस झालीच पण सामाजिक न्याय नसेल तर ते पण फायद्याचं नाही. म्हणजे समजा इकॉनॉमिक प्रोग्रेस आहे, भारत श्रीमंत देश असेल, पण 75% लोक कसे असतील, हे गरीब असतील म्हणजे आहेत. म्हणून सामाजिक न्याय असला पाहिजे. उद्या तुम्ही म्हणाल अदानी तर श्रीमंत आहे सर, एलन मस्कला पण मागे टाकत, पण सर तेवढेच काही अदानी नावाचे 100 लोक आणखीन जे आहेत आमच्या भारतामध्ये गरीब आहेत. म्हणजे सामाजिक न्याय नाही, ते श्रीमंत आहे. आणि असं जेव्हा होतं माहिती आहे काय करतात लोक, मग हे गरीब लोक मे बी रिव्हॉल्युशन करू शकतात. मला म्हणजे भारताच्या बाबतीत नाही होऊ शकत, पण असं इतिहासामध्ये झालेलं आहे. आपल्या इकडे क्रांती नाही करत लोक, काय करतात, सदाशिव पेठमध्ये एमपीसी प्रिपेअर करायला जातात ऍक्च्युली. ओके, तर अशी एक कंडिशन असते. आता नेक्स्ट, आता हा एस्से आहे का मला सांगा तुम्ही, आपला सोशलॉजीचा. पेट्रियार्की इज द लीस्ट नोटिस येट द मोस्ट सिग्निफिकंट स्ट्रक्चर ऑफ इंडिया. पितृसत्ता काय आहे, एक महत्वाचं संरचना आहे, पण याच्याबद्दल खूपच कमी चर्चा होती असं त्याचं म्हणणं आहे. वाटतं तुम्हाला सोशलॉजीचा? सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर आहे आपल्या टॉपिक मध्ये, पेट्रियार्की आणि सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर. थकला? हा, घरी चालला?
ओके, मला वाटलं ते सामान घेऊन जाणार हाच ऍक्च्युली, पण हा पहिले आला होता आज. ओके, नाही हाच पहिले आला होता क्लासमध्ये माझ्या पण आधी, त्यामुळे तो थकू शकतो. ओके आहे. आणि पूर्ण याच्याबद्दल तर पूर्ण तुम्ही 1200 शब्द लिहू शकता, कोणाला 1500 पण लिहायचे असेल तर लिहा. एवढा कंटेंट आपल्या इथे अवेलेबल आहे. ओके, चलो सेक्शन बी पहिले सांगा. व्हॅल्यूज. हा, व्हॅल्यूची चर्चा आपल्या. व्हॅल्यूज आर नॉट व्हॉट ह्युमॅनिटी इज बट व्हॉट ह्युमॅनिटी ऑट टू बी. काय आहे मानवता याच्याबद्दल नाही, पण कशी असायला पाहिजे मानवता, त्याला आपण मूल्य असं म्हणू शकतो. मूल्यांवर चर्चा होईल पहिल्या लेक्चरमध्ये. मूल्य काय असतात आणि मूल्यांनी कशी सोसायटी ऍक्च्युली इंटिग्रेट होते याच्याबद्दलची चर्चा आहे. ओके, आणि मूल्यच आपल्याला माहिती आहे का, म्हणजे जसं आपण काय, आता तुम्हाला कायदे माहित आहे, कायदे कोण बनवतं? राज्य. पण जेव्हा कायदे पण नव्हते, राज्य नव्हतं, तेव्हा लोक काय फॉलो करायचे, तर तेव्हा लोक व्हॅल्यूज फॉलो करायचे. हा एससे पण इथिक्स मध्ये पण होऊ शकतो. ओके, बेस्ट फॉर इंडिव्हिज्युअल इज नॉट नेसेसरी बेस्ट फॉर सोसायटी. वाटतंय तुम्हाला? सोशोलॉजिकल आहे. येस. बघा हा सेक्शन बी. साऊथ एशियन सोसायटीज आर वोवन नॉट अराउंड द स्टेट बट अराउंड देअर प्लुरल कल्चर अँड प्लुरल आयडेंटिटीज. म्हणजे जे साऊथ एशियन कंट्रीज आहेत, कोण कोण? इंडिया, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार. हे ऍक्च्युली एका आयडेंटिटी, एका स्टेट बस अराउंड नाही आहेत, पण त्यांच्या प्लुरल म्हणजे विविधतेबद्दल ऍक्च्युली काय गेले, गुंफले गेलेले आहेत. सगळे डायव्हर्सिटी वाले आहेत. पाकिस्तानमध्ये तुम्हाला फक्त रिलिजियस डायव्हर्सिटी माहिती नाही, इथनिक डायव्हर्सिटी पण आहे. पंजाबी इथनिसिटी आहे ना, त्यांचं ऍक्च्युली तिथे डॉमिनेशन आहे, पण तिथे सिंधी पण आहेत, बलुची पण आहेत. तर त्यांना एकत्र घेऊन चालणे कॉन्स्टिट्यूशनचं एम एक होतं. इम्प्लिमेंट काय झालं ते माहित नाही आपल्याला. ओके, इंडिया उदाहरण देण्याची गरज नाही. श्रीलंका इथनिक मायनॉरिटी, तमिळ. नेपाळ वेगवेगळ्या इथनिसिटी आहेत, वेगवेगळे धर्म आहेत. बांगलादेश मेजॉरिटी मुस्लिम आहे, पण हिंदू पण होते, आता बघितलं ना तुम्ही. ओके, बेंगॉली स्पीकिंग, नॉन बेंगॉली स्पीकिंग, हा पण वाद आहे. म्यानमार मध्ये ते 183 ग्रुप्स आहेत टोटल, इथनिक म्हणतात त्याला ऍक्च्युली, वांशिक ग्रुप. ओके, आणि याबद्दलची चर्चा काय काय माहितीये का? युनिफॉर्म सिव्हिल कोड, वन नेशन वन लँग्वेज. नेपाळचे काही प्रश्न, पाकिस्तानचे प्रश्न तुम्हाला माहित पडतील आपल्या याच्यामध्ये. ब्लास्फेमी लॉ असतो, काय असतो, जस्ट चर्चा करायची थोडीशी, एक थोडंसं काहीतरी चेंज म्हणून. ब्लास्फेमी लॉ काय असतो माहितीये का तुम्हाला? ईश्वर निंदा किंवा ईश निंदा म्हणतात त्याला. नाही, पाकिस्तानमध्ये एक असा लॉ आहे की जर तुम्ही देवाची किंवा त्याच्याबद्दल ज्या काही आहेत बुक्स वगैरे, त्याची जर टीका केली तर तुम्हाला मृत्यूदंड भेटू शकतो. दॅट इज कॉल्ड एज ब्लास्फेमी लॉ. आत्ता एका व्यक्तीला फॉरेन मध्ये त्यांनी बाबा आमच्या काय म्हणते त्याला, प्रॉफिटची निंदा केली म्हणून मारण्यात आलं. पाकिस्तानात पण ते होतं. पाकिस्तानात खूप ठिकाणी मॉब, आणि माहितीये का लॉ आहे, लॉ काय म्हणतो, केली यांनी ऍक्च्युली निंदा तर याला म्हणजे आपण पनिश करू. पण पुष्कळदा काय होतं की केस ही कोर्टापर्यंत जातच नाही, लोक त्याला लिंच करतात, लिंचिंग होते. ठीक आहे, आणखीन ट्विस्ट कसं आहे समजून घ्या, की मी मेजॉरिटी आहे, तू मायनॉरिटी आहे, आपला प्रॉपर्टीचा डिस्प्यूट आहे. आता प्रॉपर्टीचा डिस्प्यूट कसा सॉल्व्ह करायचा? खोटी केस टाकायची, याने ईशनिंदा केली म्हणून, संपला इश्यू. जसा ख्रिश्चन मायनॉरिटी, हिंदू मायनॉरिटीजचं तिथे अशा प्रकारे काय होत आहे, शिरकाण होत आहे. हे करंटचे टॉपिक आहेत ऍक्च्युली, सगळे हे पुस्तकात दिले नसतील. ओके, तर हे सगळे टॉपिक जर आपल्याला माहित असेल तर हा एस्से सुंदरपणे इंडियाचे कंटेक्स्ट आहे, पण 2-3 तुम्हाला दुसरे उदाहरणं पण द्यावे लागतील. ठीक आहे, दुसरं कारण साऊथ एशियन सोसायटीज त्यांनी म्हणून विचार, इंडिया म्हटलं असतं एस्से सोपा झाला असता, युपीएससीला मजाच नसती आली. ओके, तर याची पूर्ण चर्चा असेल. निग्लेक्ट ऑफ प्रायमरी हेल्थ एज्युकेशन इन इंडिया आर रिझन फॉर इट्स बॅकवर्डनेस. पुन्हा बघा, बायस मीडिया इज रिअल थ्रेट टू इंडियन डेमोक्रेसी. आहे का आपला मीडिया बायस? आहे. मला तर आता प्रश्न पडतो की मीडिया कुठे आहे? बायस तर जाऊ द्या, मीडिया कुठे आहे दिसत नाही, आता काहीच दिसत नाही त्यांच्या नावाने ऍक्च्युली. पण आहे एससे मीडिया, मी तुम्हाला आधी सांगितलं हा टॉपिक आपण घेत असतो म्हणून ऍक्च्युली. ओव्हरऑल चलो ठीक आहे. तर आपण कुठे होतो आता, की एससे ऍटलिस्ट 125 मार्क पडले पाहिजे, पण एमपीएससीने जर आपल्यावर मेहरबानी केली, थोडं फिलॉसॉफिकल एस्सेला कमी वेटेज दिलं तर मे बी 2 एस्से पण भेटू शकतात. कधी कधी एक एस्से तुम्हाला ऍटलिस्ट समजून तरी येईल, जे लोकांना नाही समजलं होतं. कधी कधी कंटेंट मिळून जाईल खूप मोठा कंटेंट, एका एस्से मध्ये तर कंटेंट मिळेलच याची श्युअरिटी आहे. म्हणजे 250 मार्क झाले, 125 तिकडे झाले, है की नाही? एस्से मी म्हणतो एकच एस्से डोक्यात ठेवा, नाही तर 2 नाही आले तर मला शिवाय देतील पोरं ऍक्च्युली. एक लिहितील फक्त, दुसऱ्याचे मार्क्स कोण देणार आहे? सर देतील आम्हाला ऍक्च्युली. आता तिकडून काही करा, आमची फी द्या नाही ऍक्च्युली, है की नाही? येस.
मी बघा पैसे यांना मागायचे आहे, हे लॅपटॉप आहे, कॅमेरा आहे. ओके, फी नाही देणार. नंतर आहे आता बघा आणखीन फायदा काय आहे. ओके, हे 3 मुद्दे समजले का आपल्याला? कोणी आहे असं नाही समजलं? नाही, पोरं खूपच हुशार आहेत ऍक्च्युली. ओके. अनालिटिकल इन नेचर. काय विश्लेषण काय असतं? एक तर उदाहरण मी तुम्हाला आधी पण दिलेलं आहे. आता 2 प्रकारचे विषय असू शकतात. एक तर असतो विषय डिस्क्रिप्टिव्ह, वर्णनात्मक. म्हणजे एखाद्या गोष्टीचं तुम्हाला वर्णन द्यायचं असतं. बायोलॉजी म्हटलं तर हे जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे याचं वर्णन करा. हिस्टॉरिकल इव्हेंटचं वर्णन करा, कसं झालं म्हणून. ओके. दुसरी गोष्ट कशी असते की ही गोष्ट का झाली आणि त्याचे परिणाम काय आहे. ऍटलिस्ट मी याला विश्लेषण असं म्हणू शकतो. आपला विषय या प्रकारचा आहे. कधी पण प्रश्न असा नसणार आहे की या गोष्टीला समजून सांगा. म्हणजे असू शकतो एका दिवस, पण त्याचं कारण काय आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत, किंवा त्याचं अजून काय अनालिसिस आहे का, किंवा ही जी गोष्ट आहे त्याचं सोशिओलॉजिकल अनालिसिस आहे का, विश्लेषण आहे का तुमच्याकडे, असा कुंभमेळ्याचं सोशिओलॉजिकल अनालिसिस दिलं ना मी तुम्हाला, दिलं. या प्रकारचे प्रश्न आपल्याकडे सोशिओलॉजीचा म्हणजे जो नेचरच आहे, स्वभावच जो आहे तो कसा ऍक्च्युली अनालिटिकल आहे. आणि प्रश्न पण तसेच येतील ऍक्च्युली तुम्हाला. ओके, कळत आहे काय म्हणताय मी तुम्हाला? कोणाला नाही समजलं, कारण अनालिटिकल नेचर थोडं समजून येत नाही. बरं, मी एक गोष्ट समजली का तुम्हाला? मी फक्त सिलेबस दाखवत आहे की अनालिसिस करून देत आहे. अनालिसिस, असं अनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे. मी 100 गोष्टी अनालिसिस करून देईल तुम्हाला. ओके, पण 101 वा समजा नवीन बीट आली तर तुम्हाला समजलं पाहिजे काय करायचं, असं अपेक्षित आहे बाबा आपल्याला. बरोबर आहे ना? येस, एवढं अपेक्षित असलं पाहिजे. तो अनालिटिकल इन नेचर. ठीक आहे, अजून पण येतील काही गोष्टी, सिलेबसला पण बघू आपण. आता शेवटची गोष्ट म्हणजे ऍक्च्युली सब्जेक्ट स्कोरिंग आहे सध्या, म्हणजे युपीएससी मध्ये तरी, आणि एमपीएससी ला असेल. कसं? आता बघा की एक मत आहे की ट्रेंड नावाची गोष्ट असते युपीएससी ला. कधी कधी युपीएससी काय करते माहिती आहे का, की जसं एक पबॅटचं उदाहरण देतो. पबॅट विषय मला दिसत पण नाही कुठे आता. असे 2012 जेव्हा माहिती आहे लोक प्रिपरेशन करायचे, तेव्हा किती ऑप्शनल होते? 2. आम्ही काय विचारायचो एकामेकाला, तुझा दुसरा ऑप्शन कुठला आहे? कारण पहिला कुठला असेल? पबॅटच असते. आणि 12ला असा, 13ला असे पेपर आले पबॅटचे की पोरं पबॅट मध्येच गेले ऍक्च्युली. 14 पासून लोकांनी, मग काय झालं की ऑप्शनल चेंज झाला, एकच आला, तर लोकांनी दुसरा ठेवला, पबॅट सोडून दिले. आता पबॅटच घेत नाही. दिसत आहे तुम्हाला कुठे ऍड पबॅटची? नाही. उलट तो सोशिओलॉजी सारखा लोकांना वाटतं की छोटा आहे करून घेऊ. नाही, प्रश्न कठीण, थेअरीज कठीण, जे सिलेबसच्या बाहेर आहे ते विचारणं सुरू करून टाकलं. ट्रेंड डाऊन झाला ऍक्च्युली, याला म्हणतात ट्रेंड. पण एक युपीएससी मध्ये बघितलं मी की 16-17 पासून की नाही चांगला ट्रेंड आहे सोशिओलॉजीच्या. आणि मग ट्रेंड चांगला आहे म्हणून जास्त पोरं घ्यायला लागले, जास्त शिक्षक यायला लागले, आणि चांगल्या नोट्स यायला लागले. जर हे सगळं आलं तर रिझल्ट पण चांगलाच येईल ना. एक म्हणजे जवळपास 9% याचा सक्सेस रेट आहे. जर तुम्ही मेन्स मध्ये सोशिओलॉजी घेऊन तर 9% चान्सेस असतात की तुम्ही पास होऊ शकता. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे 9% म्हणजे कमी आहे, दादा हे जवळपास जास्त आहे. ओके, बाकी 2-3% 5% वाले पण आहेत, 8% वाले पण आहेत. ओके, कारण बाकी पण सब्जेक्ट आहे ना, हाच 50% दिले तर बाकी काय करतील? ओके, आणि येते आणि स्कोरिंग आणखी लक्षात घ्या. भले मी सांगितलं की मार्क्स मिळू शकतात, पण ते आहे अभ्यास करावाच लागतो. अभ्यास असेल तेव्हा स्कोरिंग आहे. तुम्ही म्हणाल सर तुमचे क्लास केले होते, नोट्स तुमच्या वाचल्या होत्या, पण जर तुम्ही इव्हन लिहिण्यावर पण बोलू आपण, हे करून मार्क्स नाही, तुम्हाला सगळंच करावं लागेल आणि रिपीटेडली करावं लागेल. मी तुम्हाला बिलकुलच खोटी आशा नाही देणार की खूपच सोपा आहे विषय, नाही. इव्हन काही लोकांना जर असं वाटत असेल, काय लोक काय वाटतात माहिती का, सिलेबस मध्ये असं त्यांना दिसतं विवाह, ओके, कुटुंब, धर्म, तर हे तर मला माहितच आहे. दादा वरती बघ ना, असं थोडंसं कालमार्क्स बसलेला आहे तिथे, वरून बघत आहे तुझ्याकडे ऍक्च्युली, त्याला क्रांती करायची आहे, आणि तू विवाह धर्म बघत आहे. नाही, थेअरीज मध्ये तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल असं पण म्हणेल मी. पण एकदा जर तुम्ही मेहनत घेतली, जसं मी तुम्हाला सांगतो की समजा आपण मेहनतीचा ग्राफ असा बनवला, इथपर्यंत मेहनत तुम्हाला पेपर 1 मध्ये घ्यायची आहे थिंकर्स पर्यंत, मग मेहनत तुमची पेपर 1 मध्ये अशी कमी कमी होत जाऊ शकते. पण इथे थिंकर्सच्या वेळेस, काही थेअरीच्या वेळेस आपल्याला पूर्ण लक्ष देऊन पूर्ण समजून घ्यावं लागतं, आणि ते आपल्याला अनालिसिस पण करता आलं पाहिजे. शॉर्ट्स बघितल्या माझ्या, ते टाकलेलं आहे ग्रुपला. माझा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला, की सोशिओलॉजी घेणाऱ्या बाकी पण लोक आहेत पुण्यामध्ये असतील ना, या लेवलचे शॉर्ट्स कुठे कुठे बघितले तुम्ही? कोणाकोणाच्या बघितले आहे का? असं आहे का? आज आता पण नसेल बघितलं, पण अजून बघा,
कोण काय शिकवत आहे म्हणून. आणि मला येऊन सांगा, नाही सर तुमच्यापेक्षा त्या सरांनी जास्त केलं, तिथे क्लास लावतो उद्या. ऍक्च्युली कंटेंट बाबत मी एवढा कॉन्फिडंट आहे आता. पण तुम्ही पण अनालिसिस करून मला सांगा, नाही सर तुमच्यापेक्षा मला ते चांगलं वाटलं, त्यांचं त्याच्यात जास्त नॉलेज होतं, त्याच्याकडे मी क्लास लावतो उद्यापासून, त्याच्या क्लासमध्ये काम करतो कुठलं तरी. मी नाही बघितलं की कोणी टाकत आहे म्हणून. टाकत आहे पण कसं सांगत आहे की सोशिओलॉजीचा हा सिलेबस आहे, तो सिलेबस आहे, त्यासाठी 2 घंट्याचं सेशन आहे ना आपल्याकडे. तिथे काय सांगत आहे तू, सांग ना काय ते सांगायचं, नॉलेज दाखव तुझं काहीतरी कॉन्सेप्ट बद्दल, कंटेंट बद्दल. तू काही त्रास झाला तू नाही, मी काय म्हणताय, मी काय बोललो समजलं का तुला, तुला म्हणताय मी. कोणी तू असं दुसरं एखादी शिक्षक बघितलं का सोशिओलॉजी घेणारा वगैरे? नाही बघितलंच नाही. ओके ठीक आहे, मग काय प्रॉब्लेमच नाही ना, आता तुझ्यासाठी मीच आहे. ओके येस. पण जर तुम्ही बघत असाल कुठे आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर ते तर खूपच चांगलं सांगत आहे, ओके, इव्हन तुम्हाला असं वाटत तुमची तर एनर्जीच मॅच करत नाही ऍक्च्युली, दादा याच्यानंतर विराट कोहलीच पाहिजे मग आपल्याला. आणि तुम्हाला असं वाटेल की सर असेच एनर्जेटिक राहिले पाहिजे, तुम्हाला पण एनर्जी दाखवावी लागेल. तुम्ही असे बसून असाल ओके, आणि तुम्ही अपेक्षा कराल की मी खूप एनर्जेटिक शिकेल, तर तसं होणार नाही. कधी कधी बोरिंग पण होऊ शकतं, एखादी गोष्ट 2-2 तास कंटिन्यू तुम्हाला समजून असेल असं नाहीये, होऊ शकतं, पण तेव्हा मग समजून घ्यायला पाहिजे तुम्ही गोष्ट. अंडरस्टँडिंगची गोष्ट आहे, ट्रस्टची गोष्ट आहे. सुरुवातीला कोणालाच समजणार नाही पूर्ण गोष्ट काय, ट्रस्ट, की बाबा हा माणूस आलेला आहे, हा क्लास आहे, आणखीन हे लोक आम्हाला फसवणार नाही, नाहीच फसवणार, पण ते समजलं पाहिजे आपल्याला, ट्रस्ट म्हणतात त्याला. ट्रस्टनीच गोष्टी पुढे जातात. ओके, लग्नाच्या बाबतीत पण हेच आहे बरं. ओके, कोणी जाऊन चेक करू नाही शकत, कोणाच्या पोटात जाऊन पाहू शकत नाही ऍक्च्युली, पण विश्वास असतो. काय असतो? विश्वास असतो. मॅरेज इज अ लॉटरी. पुन्हा सांगत आहे की नाही? बघून घ्या काय इव्हेंट होत आहेत. म्हणजे आता काय झालेलं आहे का, आणि हे आता झालेलं आहे की नवरा बायको, एक्झामचं वय गेलं नवऱ्याचं, काय म्हटलं, बायको लहान आहे, तू कर एक्झाम प्रिपेअर, पास झाली, काय म्हणते आता, बाय बाय. नाही करत. झालंय का असं? एक आता बेंगलोरला झालं होतं, हुंड्यासाठी त्रास देत आहे बायको, नवऱ्याने काय केलं, सुसाइड. अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना. मॅरेज इज लॉटरी भाई. मला वाटत असेल काही, मी असं वाचलंय की मॅरेज इज एंड ऑफ रोमांस. मला वाटत असेल की मॅरेजने प्रेम मिळतं, नाही, असं नाहीये. आता असेल आताच, आता करू नका फक्त 1 वर्षात. ओके, ते मोठी सवय आहे पुण्याला, नवीन पोरं आल्यानंतर, ते पण 21-22 वर्षाचे असतात ना, ते मोठे नाही. ओके, त्याच्यावर बोलू आपण एखादी वेळेस, तो आता आज विषय नाही, पण एखाद्या विषय निघेलच. ओके, आता बघा की काही भलेही आपण म्हणू विषय असा आहे तसा आहे, आपण असं करू तसं करू, पण काही चॅलेंजेस असतात प्रत्येक विषयाला. मी काय म्हणतो तुम्हाला, आधी पण सांगितलंय मी तुम्हाला, डोंट आस्क फॉर इझी लाईफ, आस्क फॉर स्ट्रॉंग शोल्डर्स. इझी समजा नसेल, कठीण असेल, तर आपण जास्त मेहनत करू, मी आहे तुमच्यासोबत, आहेच. ओके, सोपं करू आपण त्याला. कुठलीही गोष्ट जगात अशी नाहीये की त्याला टाइम आणि एफर्ट दिलं ते सोपी होत नाही. ओके येस. तर एक गोष्ट आहे की थोडस आजूबाजूला लक्ष, आजूबाजूला म्हणजे बाजूच्या फ्लॅट मध्ये नाही बघायचं. कुंभमेळा चालू आहे, मोदीजी काय बोलले, आप का हरली, या गोष्टीबद्दल बोलत आहे. न्यूजपेपर मध्ये काय चालू आहे, समाजशास्त्रीय काय चालू आहे, ओके, ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष असलं पाहिजे. ओके, हे एक चॅलेंज आहे. कमीत कमी समजा मी आता लेक्चरला आलो, मी म्हटलं की आज असं असं झालेलं आहे, कोणतरी म्हटलं आहे की पोरं कुठल्या देशात झालं ऍक्च्युली, किंवा म्हटलं भारतामध्ये अशी गोष्ट आहे, तर पोरं अरे भारतामध्ये होते ऍक्च्युली. असं नाही पाहिजे आपल्याला विद्यार्थी, तसं नाही होऊ शकत. तुम्हाला माहित नाही, भले आजच झालं बाबा 5 वाजता, 4 वाजता, तुम्हाला 5 ला माहिती असं नाही, पण 2-3 दिवसापासून एक गोष्ट माहिती आहे ना, आपल्याला माहितच नाही ती. यार अपडेटेड ऑफिसर कसं बनायचं ना, पॉसिबलच नाही. त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवा, मग मी त्याचं अनालिसिस क्लासमध्ये देऊ शकतो तुम्हाला. करंट अफेअर म्हणजे असे नसतं की त्याचं लेक्चर होणार आहे म्हणून, नाही, क्लासमध्ये जे चालू आहे त्याचं करंट अफेअरवर चर्चा होईल. समजा खूपच इम्पॉर्टंट आहे, त्याचा हँडआउट तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळून जाईल, मे बी माझ्या चॅनलवर किंवा मग आपल्या स्टेपअपच्या. तेच करंट अफेअर प्रिपरेशन. मी काय असं वेगळं घरी आणून देणार तुमच्या रूमवर, आपलं पोरगा आहे घे, ओके, तसं नाही होणार. त्याच्या मग ते तुम्हाला नोट डाऊन करावं लागेल. ओके येस. दुसरं पण एक चॅलेंज आहे, एक चॅलेंज समजलं, थोडंसं चॅलेंज पण नाही आहे त्याचं, बघितलं आपण बनवतो. मी पुन्हा सांगतो, म्हणजे असं दरवेळेस माझा एक ऑप्शनल असेल प्रत्येक कुठेतरी कुठल्या तरी क्लासला, आणि मग त्यांचं जीएस पण असतं. मी पोरांना सांगतो 4 तासाचा किंवा कोणा कुठे कुठे 3 तासाचे क्लासेस असतात. दादा म्हणतो की 3 आणि 4 तास जे काही असेल
रिवाइज करायला किती दिवस लागतात, किती वेळ लागतो? समजा लेक्चर केलं तुम्ही 9 ते 1, घरी जाऊन रिवाइज करायला किती वेळ लागतो? अर्धा 1 तास. ऑप्शनलचं 2 तास लेक्चर झालं, किती रिवाइज करायला वेळ लागेल? अर्धा 1 तास, मे बी अर्धाच तास होऊ शकतो, पण 1 तास आपण म्हणजे 2 तास रिवाइज करायचं आहे रोज. आणि मी 5 दिवस समजा ऑप्शनल घेतला म्हणजे 2 दिवस खाली असणार आहे, म्हणजे तुम्ही वीकली पण रिव्हिजन करू शकता. हे पण नाही करत पोरं ऍक्च्युअली. आणि ज्या दिवशी तुम्ही मिस केलं 1 दिवस, तर किती दिवस तुम्ही मागे राहिले? 1 दिवस. 2 दिवस मिस केलं, 2 दिवस. पण तिसऱ्या दिवशी तुम्ही मिस केलं, तुम्ही 1 आठवडे मागे पडता. कारण आता ते किती झाले? 6 तास, आणि ते 6 तास एक्झिस्टच नाही करणार त्या दिवसामध्ये आता. म्हणजे तो असं होतं एवढं संपलं असतं, पण तुम्ही केलं त्याला एवढं. आणि मग काय सुरू होतो? फोमो. तसं नाही करायचं. पहिल्या दिवसापासून आज जे पण मी सांगत आहे त्या गोष्टी तुम्ही माहित नाही आता किती लक्षात ठेवता, सगळं इम्पॉर्टंट आहे प्रिपरेशन मध्ये. तुमची एखादी कॉन्सेप्ट पण महत्वाचा आहे, इन्स्ट्रक्शन्स महत्वाचे. ओके, येस. पुन्हा सांगतो, पेपर 1 मध्ये थिंकर ज्याला समजले त्याला थिंकर पूर्ण पेपर समजला, ज्याला पेपर 1 समजला त्याला पेपर 2 समजला, विषय खाल्ला. ओके, येस. दुसरं चॅलेंज काय आहे जे मी जनरली बघत आहे, की ओव्हर कॉन्फिडन्स पोरांमधला. हे यार वाचून होऊ शकतं असं त्यांना वाटतं, मग तर पूर्ण क्लासेस बंद झाले असते, आहे की नाही? आणि लोकांनी सोशियोलॉजी ऑप्शनल घेतला असता, आणि पूर्ण 1000 जे पोरा युपीएससीचे त्याचा ऑप्शनल कुठला असता? सोशियोलॉजीच असतं. असं तर नसेल. जनरल तुम्हाला वाटतं, काही काही गोष्टी माहित असतात आपल्याला, पण ते जीएस लेवलवर असतात. इव्हन एखादी जीएसचा पण प्रश्न तुम्हाला ऑप्शनलला येऊ शकतो, पण तुम्हाला काय म्हणलं जातं माहितीये का? पहिलेच इन्स्ट्रक्शन असतं, राईट डाऊन ऑन द फॉलोइंग फ्रॉम सोशियोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. समाजशास्त्राच्या अध्ययनातून किंवा विश्लेषणातून याचा आन्सर लिहायचा तुम्हाला. कधी होतं ते अनालिसिस? मग सोशियोलॉजिकल, जेव्हा त्याच्यामध्ये मार्क्स येतो, डरकाइम येतो, वेबर येतो, मीड येतो, मर्टन येतो. कळत आहे? किंवा अजून काही थिंकर्स असतील. ओके, आणि पुन्हा 6 थिंकर मी म्हटलं, पण प्रत्येक टॉपिकला 1-2 लोक ऍड होत जातात, मग आणखी ते रिपीट पण होतात थिंकरच्या नावाने सांगत आहे तुम्हाला. ते पण एक चॅलेंज असतं. थोडंसं चॅलेंज नसतं, मी तुम्हाला सांगतो, अभ्यास केला सगळं पॉसिबल आहे, पण ते मग काहीतरी आपल्याला बहाणे पाहिजेच ना कुठेतरी. कारण मी तर हुशार आहे. प्रॉब्लेम कोणाचा आहे? प्रॉब्लेम हा सरांचा आहे, क्लासचा आहे, एमपीएससीचा आहे, भारताचा आहे, पाकिस्तानचा आहे, चायनाचा आहे, मंगळाचा आहे, सूर्याचा आहे, माझं नाही. तसं नाही होऊ शकत. त्यामुळे सिंपल टाइम टेबल तुमच्याकडे असेल, तुम्ही त्याच्यावर वर्क, टाइम टेबल करण्यापेक्षा जास्त वर्क करताय तुम्ही, तर तुम्हाला सक्सेस मिळू शकते. जीएस असेल नाही तर ऑप्शनल असेल. पण ही गोष्ट एकदम हलक्यात. हा, असं पण होतं कधी कधी, सरांनी काय सांगितलं आहे, थिंकरच्या वेळेस जास्त मेहनत पाहिजे, पण जेव्हा त्याच्या आधी 2 युनिट आहेत तिथं बघू यार, करू मग 4 दिवसांनी बघू. अरे इतके हुशार पोरं असतात, काय माहितीये का? मागच्या लेक्चरमध्ये काय शिकवलं सांगू नाही शकत. काय करतात, असे बघतात मागे काय शिकवलंय, तुला लिहून दिलंय, तुला नोट्स दिल्या, तुला आठवलं पाहिजे ना. आता तुला 1 वर्षाने लिहायची आहे गोष्ट एक्झाम मध्ये. जे फेब्रुवारीत शिकवलंय मी, मार्च मध्ये शिकवलेलं आहे, कधी लिहायचे? पुढच्या फेब्रुवारीला ना. तू 4 दिवसात विसरत आहे. विसरलो का मी आता? पण तेवढ्या वेळ बोलताय, अजून लेक्चर येतील, मला सांगा की विसर. उद्या जीएसचं लेक्चर आहे, मी असं शिकवतो तुम्हाला नाही. आणि लोक म्हणतात तुम्ही विसरून जातो, काही टेक्निक आहे का? एकच गोष्ट सांगतो, पोटासाठी करत असाल तर सगळं गोष्ट पॉसिबल आहे. काही बदाम खाऊन किंवा तूप खाऊन तुमची मेमरी आता वाढू शकत नाही, ते झालंय आता डेव्हलप. मेहनत, रिव्हिजन करणे, लिहिणे. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, क्लासमध्ये कॉन्सेप्ट जर समजला ना तुम्हाला, आपोआपच शब्द न येत जातात ऍक्च्युली त्याच्या सराउंडिंग मध्ये. ते आपण थोडस लिहिलं, चुकलं, सरांनी पुन्हा सांगितलं, रिवाइज केलं, आणखीन डेव्हलप झालं. अशी ती प्रोसेस, आणि ही प्रोसेसच सगळ्या एक्झामला लागू आहे. पण पहिले कॉन्सेप्ट समजला पाहिजे, मग आपण कंटेंटवर रिव्हिजन केलं पाहिजे, ते लिहून काढा, लिहिण्याची एक्झाम आहे. लिहून काढल्यानंतर अजून काय प्रॉब्लेम असेल, समजा तुम्हाला शब्द जास्त होत असेल, तुमचे कमी होत असेल, मी सोल्युशन देईन. तुम्ही लिहिलंच नाही कधी, तुम्हाला वाटतं की सर सांगतील मला आता काहीतरी, नाही होऊ शकत. तुम्हाला लिहावं लागेल, बसावं लागेल, टेस्ट द्यावं. आता एक प्रश्न येणार आहे डाऊट क्लिअरिंग मध्ये, सर आन्सर रायटिंग होईल का? मी सांगेलच होईल म्हणून. मग ज्या दिवशी टेस्ट राहील तोच पोरगा अब्सेंट राहतो ऍक्च्युअली. हे नाही झालं पाहिजे, त्या गोष्टी नाही परवडू शकत आपल्याला. ओके, आणि जर आपण लक्षात घ्या की तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमचे घरचे ऍक्च्युली पैसे देत आहेत तुम्हाला, प्रत्येक अवरसाठी. जर तुम्ही टाइमपास करताय तर ही चिटिंग आहे एका प्रकारची, तुम्ही फसवताय कोणाला तरी. ओके, बाकीचं माहित नाही, पण स्वतःच्या घरच्यांना फसवत आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला.
ओके, काही याच्यामध्ये डाऊट आहे कोणाला? आपण थोडस सिलेबस बघू पुढे. मी जे आतापर्यंत बोललो त्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? नाही? हो? आणि हो जर असेल तर मला ऐकू द्या. हा, डाऊट आहे का? हा, चलो ठीक आहे. काय 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 दादा, काय मस्त प्रश्न आहे रे हा. कुठे आहे पोरगा? ओके ओके, यार एक्झिटचं कुठे आहे माहित नाही मला पण. ओके, बघू. एक्झिट यस करायचं आहे. सेव्ह, कॅन्सल कर. हे तर कॅन्सलच होत आहे. प्रश्नाचं उत्तर देऊ आपण एकदम. सेव्ह, नो, चालेल. तर आपण आलो सिलेबस कडे. हा, कुठे आहे दादा? कुठे आहे तो माणूस? काय म्हणताय? हा, 6 थिंकर आहे. सांगितलं की नाही आधी? सगळ्यांना सांगितलं 6 थिंकर आहे म्हणून. 6 नाही. हा, पुन्हा मी काय म्हटलं, आणखीन मी काय म्हटलं की प्रत्येक युनिट जेव्हा येतं तेव्हा 1-2 लोकांचे किंवा कधी 3 लोकांचे नावं येतच जातात. ते समजून कॉन्सेप्ट जर माहित असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि मग ते थिंकर पण तसे लक्षात ठेवावे लागतात. थिंकर म्हणजे असं नाही बघा, कसं होतं की आता मी काय घेतलं, मार्क्सची धर्माची संकल्पना घेतली किंवा वेबरची धर्माची संकल्पना घेतली, तर त्याचं जे विश्लेषण असतं ते आपण नसतो करत. पुन्हा सांगतो मी तुम्हाला की सरांनी असं म्हटलं, मी असं म्हणतो, असं विश्लेषण नसतं. त्याच्यावर कोणतरी काहीतरी बोलतं. म्हणजे समजा मार्क्सची थेअरी आहे तर त्याला डर्काईम पण क्रिटिसाइज करतो, वेबर पण क्रिटिसाइज करतो. त्याच्यात त्याला दुजोरा देणारे पण घटक असतात काही, ते लिहावं लागतं. त्याचा कधी कधी थिंकरचा किंवा थेअरीचा वापर करावा लागतो. असे नावं येतात नाही. त्याचं एखादी उदाहरण घ्यायला पाहिजे नेक्स्ट सेशन मध्ये. खरं म्हणजे उद्या काय करू आपण, एक उदाहरण घेऊ याचं आन्सर एक, की असं विश्लेषण आहे बाबा आणि असं क्रिटिकली अनालाइज लिहावं लागतं. ते बेस्ट राहील उद्यासाठी. ओके, उद्या आपण काय, आता मी सिलेबस सांगत आहे तुम्हाला तसं, पण उद्या या सिलेबसचं डिकोडिंग असेल. लेक्चर जवळपास सोमवारपासून चालू होते. म्हणजे प्रॉपर पहिला टॉपिक इमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी, म्हणजे समाजशास्त्राचा उदय कसा झाला, मोस्ट प्रॉबेबली सोमवारी आहे. उद्या बेसिक्स ऑफ सोशियोलॉजी. आणि अजून जर तुम्ही काय सुचवाल रिगार्डिंग ओरिएंटेशन उद्या करून घेऊ. त्याचे डिकोडिंग काय असते पण सांगतो. ओके, आता बघा सिलेबस करायचं डिस्कस मग. ओके, आलेच आहे तर मग आता, आहे की नाही? मी पण आलो आहे की नाही? मी काय म्हटलं की सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, सिलेबस सोबत वेल वर्स होणे. आपल्याला सिलेबस खूप चांगल्या प्रकारे माहित असला पाहिजे. असलाच पाहिजे, याला ऑप्शन नाहीये. ओके, आता बघा की सगळ्यात पहिला टॉपिक त्यांनी काय दिलेला आहे. नाही, चुकत आहे. बंद करावं लागेल. बघा काय म्हणतो सिलेबस, सोशियोलॉजी द डिसिप्लिन, समाजशास्त्र हे विद्याशाखा कशी आहे म्हणून. ऍक्च्युली एक आज एक नोट्स आले होते का ग्रुपवर, काय केलं माहितीये का, समाजशास्त्र इथे काय डिसिप्लिन, तर समाजशास्त्र शिस्त म्हणून दिलं त्याने. इझी झालं आजकाल नोट्स देणं. ओके, येस. तर कसा आहे बाबा विषय, याच्याबद्दल चर्चा. त्याच्यामध्ये काय म्हणतो तो ऍक्च्युली, इंग्लिश मराठी बघा. मॉडर्निटी अँड सोशल चेंजेस इन युरोप, इमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी. युरोप मधील आधुनिकता कशी आहे, सामाजिक बदल काय झाले आणि त्याच्यामुळे काय झालं, समाजशास्त्राचा उदय झाला. आणखीन काय होते गोष्टी मॉडर्निटी सोडून, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, फ्रेंच रिव्हॉल्युशन, एनलाइटमेंट. ओके, तर त्याचे सगळे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. दुसरा पॉईंट काय म्हणतो, स्कोप ऑफ सब्जेक्ट अँड कंपॅरिझन. विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक विचार विज्ञानांशी तुलना. काय आहे स्कोप मध्ये, काय समजेल तुम्हाला माहित आहे का, की या विषयामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, एवढं आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, ओके. दुसरी गोष्ट मग काय म्हणतात, ऍक्च्युली 5 विषयासोबत त्यांनी तुलना केलेली आहे. अदर सोशल सायन्सेस, हिस्ट्री सोबत करा, अँथ्रोपॉलॉजी सोबत करा, इकॉनॉमिक्स सोबत करा. ओके, अशा 5 विषयासोबत तुलना. त्याच्यापैकी एक पुन्हा सांगतो तुम्हाला, हा जो भाग आहे याच्यावर एक प्रश्न येणार आहे मिनिमम, ठरलाय हा पॅटर्न. हा जो भाग आहे एक तर स्कोप नाही तर 5 सोशल सायन्सेस, म्हणजे किती सब्जेक्ट झाले टोटल, म्हणजे विषय किती झाले, 6. 6 पैकी एक प्रश्न तुम्हाला भेटेल एक्झाम मध्ये. हे ठरलेलं असतं, पॅटर्न समजून घेणे, म्हणून सिलेबस, म्हणून पॅटर्न. ओके, एक्झाम ओरिएंटेड यालाच म्हणतात. सोशियोलॉजी अँड कॉमन सेन्स, समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान, याच्यामध्ये काही समानता आहे का, काही डिफरन्स आहे का, काय कनेक्शन आहे त्यांचं. कॉमन सेन्स नॉट कॉमन टू ऑल. ओके, तर ते समजून घ्यावं लागेल आपल्याला. हा अल्टरनेट इयरला प्रश्न असणार आहे.
पहिल्या वर्षी तर असला पाहिजे, दुसऱ्या वर्षी नसेल तिसऱ्या वर्षी पुन्हा येऊन जाईल, कारण ते वेटेजच तसं ऍक्च्युली त्याचं. ओके येस. आता आहे बघा, पहिला पॉइंट समजला का? दुसरा मी स्वतः सांगतो. दुसऱ्यामध्ये काय म्हणतं की समाजशास्त्र एक विज्ञान, सोशियोलॉजी ऍज अ सायन्स. मग काय झालं माहितीये का की जसं सोशियोलॉजीचा राईज झाला, तुम्हाला इंटरेस्टिंग सांगतो, ऑगस्ट कॉम जो होता त्यांनी काय म्हटलं, यार बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, तसं मी काय करणार आहे आता, एक विज्ञान निर्माण करणार आहे. जसं फिजिक्स आहे, फिजिक्स मध्ये काय असतात, लॉज असतात, तसे समाजाचे मी लॉ बनवेल आणि एक सब्जेक्ट उद्या असेल. तेव्हा नाव सोशियोलॉजी नव्हतं. पहिले त्यांनी नाव काय दिलं माहिती, इंटरेस्टिंगली कोणी सांगू शकतं? सोशल फिजिक्स. म्हणजे फिजिक्स सारखा एक विषय उभायला राहणार होता. मग ती चर्चा, पण तसं होऊ शकलं नाही, कारण आपण जे आहोत ते मॅटरपेक्षा वेगळे असतो, पदार्थापेक्षा वेगळे आहोत, वस्तूपेक्षा वेगळे आहोत. मग त्याच्यावर चर्चा झाली. मग ते विज्ञान आहे की नाही अशी पूर्ण चर्चा त्यांनी केलेली आहे. विज्ञान जर आहे तर त्याला पॉझिटिव्हिझम किंवा प्रत्यक्षवाद असं म्हणतात. प्रॉपर सकारात्मक शब्द नाही, प्रत्यक्षवाद शब्द आहे. ओके, मराठीमध्ये, पॉझिटिव्हिझम इंग्लिशमध्ये. पण जेव्हा नाही आहे, तसं नाही होऊ शकत सोशल फिजिक्स सारखी गोष्ट, तर त्याला आपण नॉन पॉझिटिव्हिझम असं म्हणतो, गैर प्रत्यक्षवाद असं म्हणतो. मग याच्यामध्ये आणखीन थेअरीज येतील, पर्स्पेक्टिव्ह येतील. थेअरीज, पर्स्पेक्टिव्ह, सिद्धांत हा शब्द लक्षात ठेवा. हे समजून घेणं म्हणजेच थिंकर साठी फाउंडेशन देणं आहे. ठीक आहे, ओके. तिसरी गोष्ट आहे, हे आपण थोडंसं पेपर 1 झाल्यानंतर कव्हर करत असतो, ती आहे थोडंसं, कारण हे कसं आहे, मेमरी बेस आहे, संशोधन पद्धती आणि विश्लेषण. एवढा मोठा विषय आहे, समजा आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. मग एखादी केस स्टडी असते, एखादी हायपोथिसिस असतं, गृहीतक. म्हणजे पुण्यामध्ये पोरं अभ्यास करायला काय येतात, तसं गृहीतक आपण पकडलं, त्याचे 2-3 कारण बघितलं, ते आपण तपासून बघू काय कारण आहे. गृहीतक ठेवलं जातं पहिले. जसं गृहीतक आपण एक वाचलं असेल, लाईट काय आहे, वेव्ज आहे की पार्टिकल आहे. मग वेव्ज म्हणून गृहीतक बनवलं, त्याचा अभ्यास केला. पार्टिकल आहे म्हणून गृहीतक बनवलं, त्याचा अभ्यास केला. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी, ते सॅम्पलिंग, व्हेरिएबल किंवा आपण, ठीक आहे, डेटा कसा कलेक्ट केला जातो सोशियोलॉजीसाठी, गरिबीचा अभ्यास कसा केला, सर्वे करतात माहिती आहे तुम्हाला, घरी येतात लोक, ओके, तुमचं नाव वगैरे लिहून घेतात. मग समजा आपण सर्वे करता तुमच्या काय म्हणते बाबा, फूड हॅबिटचा. मग तुम्ही काय खाता, व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेज आहे तर किती वेळा खाता, डेली खाता, एक दिवस खाता. ओके, या प्रकारचा सर्वे असू शकतो. ओके, सोपं नाही एवढं. ओके, आणि आता काय सुरू होईल, पहिले 2 युनिट फेब्रुवारीत ट्राय करू, समजा आपण देऊ शकलो वेळ तसा, नाही तर पहिले मार्चच्या पहिल्या वीक मध्ये जरी गेलं. लक्षात ठेवा, टाइम लिमिट पेक्षा इम्पॉर्टंट काय आहे, कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी जास्त इम्पॉर्टंट आहे. ती घाई करू नका, होईल सगळं व्यवस्थित. आणि कुठे कुठे थोडंसं स्लो गेलं तर कधी कधी फास्ट पण जातं. ओके, पण ते मॅच होतं शेवटी, पण एकदम फास्ट किंवा एकदम स्लो नाही यायचं आपल्याला. ओके, तुम्हाला वाटतं माझ्याकडे बघून असं स्लो जाणार आहे म्हणून? नाही. ओके, येस. मग चालू होईल सोशियोलॉजिकल थिंकर. 6 थिंकरचे नावं दिलेले आहे. कार्ल मार्क्स आहे का, त्याचे 4 मुद्दे आहेत. काय म्हणतो, हिस्टॉरिकल मटेरियलिझम, ऐतिहासिक भौतिकवाद, मोड ऑफ प्रोडक्शन, उत्पादन प्रणाली, एलिनेशन, विलगीकरण, किंवा याला आणखी एक शब्द आहे परात्मवाद, हा शब्द आपण वापरणार आहोत. कारण काय झालं, ते कोविडमुळे विलगीकरण शब्दाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला, आपण परात्मवाद शब्द वापरणार आहोत. ओके, त्याच्यानंतर काय, वर्ग संघर्ष, क्लास स्ट्रगल. 4च मुद्दे नाही, अजून पण मुद्दे येणार आहेत. कधी कधी काय होतं की आपल्याला सिलेबस म्हणजे दिसतं ना, त्याच्यापेक्षा जास्त मुद्दे असतात त्याच्यामध्ये, ते समजून घ्यावे लागतात. ते उद्या होणार आहे, ते भेटेल पण तुम्हाला असं हँडआउट. ओके, त्याला म्हणतात सब्जेक्टचं डिकोडिंग. पुन्हा सांगतो, जर कोणी दुसऱ्याने डिकोडिंग दिलं समजा सोशियोलॉजी, तर माझ्याकडे घेऊन या बाबा, मी त्याच्या क्लासमध्ये बसायला तयार आहे. काय फी असेल देऊन टाकू आपण त्याची, एक दिवस तरी बसेल, फी देईल पण त्याला. सोशियोलॉजीची फी नाही, तुम्हाला माहित आहे ना. येस, काय करतात लोक माहित असलं पाहिजे. एखादी देऊ शकतो, असं नाही, एवढं ओव्हर कॉन्फिडन्स असू नये माणसाने, स्वतःला सांगत आहे मी, देऊ पण शकतो, पण कंटेंट आपल्याकडे आहे. ओके, काय माहित माझंच त्याने घेतलं असेल तर. ओके, ओके. नंतर म्हणतो इम्हाल्डर काय म्हणतो दादा, हे बोलायचं काही प्रॉब्लेम नाही. हा, येस, ग्रेट, चलो, तोपर्यंत तुझा रिझल्ट आला असेल, आहे की नाही. येस, पण तू त्याच्याकडे जाऊन ऍड करू नको स्वतःची नंतर, की मी इथे होतो म्हणून, पैसे वेळ आले म्हणून. ओके, ते बरोबर नसेल. करतात पोरं आमचे, इथिक्स शिकतात, पण प्रत्येक क्लासमध्ये हजेरी लावतात, की मी इथेच होतो. कशासाठी, तर त्यावेळेस सत्काराचे 15,000 रुपये, 10,000 रुपये मिळतात. ऑफिसर बनल्यावर काय करेल माहिती आहे, तो लुटून खाईल ऍक्च्युली लोकांना.
ओके, युपीएससीचं असं म्हणणं आहे, एक जोक सांगतो तुम्हाला मी, सांगू? युपीएससीचं असं म्हणणं आहे की एथिक्सचा पेपर असल्यावर लोक कमी करप्शन करतील. जोक संपला मित्रांनो. इमाईल डरकाईम स्पेलिंग चुकलाय. काय म्हणतो? श्रम विभाजन डिव्हिजन ऑफ लेबर काय असतं? मी सोशियोलॉजी घेताय, एक जण पॉलिटिकल सायन्स घेताय, कोणीतरी तुम्हाला कॉर्डिनेट करताय, कोणीतरी तुम्हाला इथे एंट्री देत आहे, कोणीतरी कॅमेरा. दॅट इज डिव्हिजन लेबर ऍक्च्युली, इन जनरल सांगायचं म्हटलं तर. ओके, सामाजिक तथ्य सोशल फॅक्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये काय आहे, समाजामध्ये सोशल फॅक्ट आहे, फॅमिली काय सोशल फॅक्ट आहे, आत्महत्या काय, धर्म काय सोशल फॅक्ट आहे, वर्ग शिक्षण व्यवस्था काय सोशल फॅक्ट आहे. त्याला त्या सोशल फॅक्टला काय करायचं आहे, सामाजिक तथ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे असं त्याचं म्हणणं आहे. नंतर सुसाईड आहे, आत्महत्या, याची आपली रील आली होती डरकाईम आणि आत्महत्या याच्यावर, बघितलाय? किती लोकांनी नाही बघितलं असं कोण कोण आहे? अरे एवढे पैसे खर्च करून यार तुम्ही बघत पण नाही, बघायला पाहिजे ना. ओके, एक तुम्हाला समजलं असतं काय त्यातलं. ओके, धर्म आणि समाज, पण बघा धर्म पुढे येणार आहे पण पॉइंट कुठे कव्हर होणार आहे, इथेच होणार आहे. ठीक आहे, मॅक्स वेबर, पुन्हा मॅक्स वेबर मोठा थिंकर, पुन्हा सोशल ऍक्शन. ओके, म्हणजे सामाजिक क्रिया. आयडियल टाइप्स म्हणजे आदर्श प्रारूप हा शब्द प्रकार नाहीये. अथॉरिटी म्हणजे अधिसत्ता. ब्युरोक्रेसी नोकरशाही. प्रोटेस्टंट इथिक्स, इथिक नाही इथिक्स आहे, स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम, म्हणजे एका धार्मिक प्रकारामुळे भांडवलशाही उभी राहिली असं वेबर सांगत आहे तुम्हाला. हा प्रश्न येणार आहे, मी लिहून देत आहे आधीच. हा प्रश्न 25च्या मेन्स मध्ये असणार आहे. ओके, टॉलकट पार्सन, बाकी खूप छोटे आहे, हा 20 मार्कर विचारला जाऊ शकतो. सोशल सिस्टम पॅटर्न व्हेरिएबल. ओके, आता म्हणजे मी सांगत आहे की रॉबर्ट मर्टन आहे आपल्याकडे, मीड आहे, सेल्फ अँड आयडेंटिटी सांगितलं होतं मी तुम्हाला, आयडेंटिटी फॉर्मेशन, सेल्फ फॉर्मेशन, युअर परसेप्शन ऑफ मी, आठवत आहे एससे, इथे ती आयडिया डिस्कस होते ऍक्च्युली. ठीक आहे, तर या प्रकारे आपल्या इकडे काय आहे, थिंकर्स आहे, ते हे जाईल मार्च महिन्यात जायला पाहिजे, भले एप्रिल आला तरी चालेल पण करावं लागेल, बाकी रिमेनिंग होऊन जाईल, पण इथे आपल्याला मेहनत घ्यायची आहे. मग काय सांगितलं होतं मी तुम्हाला, आठवत आहे? स्तरीकरण, मग त्याच्या संकल्पना काय आहे, समानता काय, असमानता काय आहे, पदानुक्रम म्हणजे हरारकी काय आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्राज, आणि आणखीन काय खाली काय असतं, अनटचेबल्स असतात ऍक्च्युली. ओके, एक्सक्लुजन, पॉवर्टी, पॉवर्टी बघा दिसत आहे, डिप्रायव्हेशन. मग काय म्हटलं बघा, काय म्हणताय, थेअरीज ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन, सामाजिक स्तरीकरणाचे सिद्धांत, कुठले कुठले सिद्धांत आहे सांगा पटकन. सामाजिक स्तरीकरणाचे सिद्धांत कुठले कुठले लिहून आहेत? मार्क्सिस्ट, स्ट्रक्चरल फंक्शनिस्ट आणि वेबेरियन थेअरी. मार्क्सवादी सिद्धांत, वेबेरियन सिद्धांत आणि संरचनात्मक कार्यात्मक, म्हणजे ऍक्च्युली स्ट्रक्चरल फंक्शनिस्ट म्हणजे प्रकार्यवादी आहे. काय आहे? प्रकार्यवादी, म्हणजे कोणाला पुन्हा तुमचा इमाईल थेअरी ती आहे, इमाईल डरकाईम आला तरी चालेल. मग डायमेन्शन्स त्याच्यामध्ये म्हणजे परिमाण काय, वर्ग, स्थिती, लिंग, वांशिकता आणि वंश यांचे सामाजिक स्तरीकरण. फास्ट होत आहे का हो किंवा नाही सांगा. एखादी शब्द समजा वाटला तुम्हाला की नाही सर हा शब्द नाही समजला तर विचारा, ऍज अ स्टुडंट म्हणून. ओके, नाही तर दुकान तर ओपनच आहे आपलं. सोशल मोबिलिटी, सामाजिक गतिशीलता म्हणजे काय होतं लक्षात घ्या, की स्तरीकरण तर आहे, हरारकी तर आहे, पण याच्यामध्ये तुमची पोझिशन चेंज होऊ शकते. तुम्ही आता गरीब आहे कन्सिडर करू, शेतीचं उत्पन्न जास्त नाहीये, पण तुम्ही उद्या अधिकारी बनले तर, आता तुम्ही म्हणजे आपण 4-6 पोझिशन म्हटलं तर तुम्ही 3ऱ्या 4थ्यावर जाऊ शकता. करप्शन केलं तुम्ही आणखीन वरती जाऊ शकता. तर तुम्ही काय झाले म्हणजे जेव्हा स्तरीकरणामध्ये आपण आपली पोझिशन चेंज होते त्याला म्हणतात सामाजिक गतिशीलता, सोशल मोबिलिटी असं म्हणतात. मग ते सोशल मोबिलिटी जर जास्त असेल तर तो सिस्टम कसा असतो, ओपन असतो. ओके, खुला असतो ऍक्च्युली, जसं वर्ग व्यवस्था. पण सोशल मोबिलिटी कठीण असेल तर सिस्टम कसा असतो, क्लोज असतो किंवा बंद असतो, जसं जाती व्यवस्था. ओके, मग टाइप्स ऑफ मोबिलिटी म्हणजे हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, अपवर्ड, डाऊनवर्ड, या प्रकारे. म्हणजे पहिले श्रीमंत होते तुम्ही, करप्शन केलं, पकडले गेले, आता काय होईल, पुन्हा गरीब, डाऊनवर्ड मोबिलिटी. ओके, सोर्सेस अँड कॉजेस ऑफ मोबिलिटी, कशामुळे ऍक्च्युली काय होते, मोबिलिटी होते. ओके, नंतर एक छोटं युनिट आहे, याला तर 1 दिवस पण नाही लागत समजा करतो म्हटलं तर, पण आपण 2 दिवस घेऊ. तुमचं समाधान झालं पाहिजे, हे मी लक्षात ठेवा, समजलं पाहिजे, समाधान झालं पाहिजे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मी तर काही शिकवू शकतो आता. ओके,
75% सिलेबस तोंडपाठच असतो, कारण 25% कसं आहे, थोडा मेमरी बेस आहे, गरज नाही. ओके, पण महत्वाचं हे नाही की मला किती सोशलॉजी येतं का थोडं बहुत, हा वाटत आहे. ओके, तर ते इम्पॉर्टंट नाही राहिलं आता. इम्पॉर्टंट काय, तुम्हालाही आलं पाहिजे. आणि लक्षात घ्या की उद्या समजा तुम्ही मेन्सला 10 पोरं पोहोचले, तुमच्यापैकी एकाचाही रिझल्ट नाही आला, तुम्हाला माहिती याचा अर्थ काय होतो? मला येत नाही याचा अर्थ निघतो, माहिती आहे का तुम्हाला? एवढं सोपं नाहीये. एखाद्या चांगल्या जॉबला पण असू शकलो असतो मी, होतो पण. ओके, पण इथे आपल्याला वाटलं की हे चॅलेंजिंग आहे, आपण नॉलेज जास्त वापरू शकतो, देऊ शकतो कोणाला काहीतरी. आपल्याकडे ज्ञान शब्द वापरलाय, लक्षात ठेवा. ज्ञान कधी विकत घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमच्यावर पण माझं नाव डिपेंड आहे. भलेही तुमच्या घरामध्ये तुम्ही पास झाले तर कोणाचं नाव घेतलं, तुमच्या वडिलांचे, पण सदाशिव पेठमध्ये माझं नाव घेणारे लोक, एवढं इम्पॉर्टंट आहे. ओके, एवढं सोपं नाहीये. मग त्याच्यानुसार मी स्ट्रिक्ट पण वागू शकतो. ओके, येस. वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ म्हणजे कार्य कसं असतं, त्या कार्यामध्ये मग वेगवेगळ्या सोसायटी आहे, गुलाम व्यवस्था आहे, सामंतशाही आहे, भांडवलशाही समाज आहे. तर त्याच्यामध्ये मग कार्याचं स्वरूप कसं आहे, असा एक प्रश्न तुम्हाला असेल. फॉर्मल आणि इन्फॉर्मल वर्क हे दिलेलं आहे. औपचारिक आणि अनौपचारिक संघटना कशा असतात, जसं गव्हर्नमेंट जॉब कसा आहे, हा औपचारिक आहे. फॉर्मल आहे, रूल्स असतात, एंट्री असते, सगळ्या गोष्टी डिकोडेड असतात ऍक्च्युअली. ओके, वेअरएज मी कुठे काम करत आहे आता, चहाच्या टपरीवर, म्हणजे 10 लोकांचा रिझल्ट नाही आला, ओके, तर चहाची टपरी तर टाकावीच लागेल. ठीक आहे, 10 पैकी 5 तर आला पाहिजे, पण जास्त आले चांगली गोष्ट आहे, असं म्हणा ना की 10 पेक्षा जास्त येतील म्हणून. ओके, तर तिथे जे काम करणार, मी नाही म्हणजे असा विचार करू नका मी टपरीवर असा रामू म्हणून काम करताय. ओके, नाही, टपरी टाकेल तिथे दुसरे 2 पोरं असतील. ओके, तर ते वर्क कसं झालं, हे इन्फॉर्मल झालं. आणि ज्यांचा रिझल्ट नाही आला त्यांच्यासाठी आपल्याकडे आधीच म्हणजे इन्व्हिटेशन आहे, येऊ शकता भाऊ आपल्या टपरीवर. ओके, 2 पोझिशन आपल्याकडे खाली आहे, तुमचा पण रिझल्ट नसेल ना. ओके, तर तिघाचं भलं होऊ शकतं. मग त्यांना मी पगार माझ्या मनानुसार देईल, काही आम्ही रिटर्न आमचे डॉक्युमेंट असतील का, नाही, डेली तुम्हाला पैसे मिळतील. 2 वर्ष काम केलं, तुमचे फीसचे पैसे निघू शकतात. ठीक आहे. ओके, तर असं ऍक्च्युअली जे वर्क आहे त्याला म्हणतो आपण इन्फॉर्मल वर्क, प्रायव्हेट वर्क म्हणतो. आणि कधी कधी मग ते कॉम्बिनेशन असतं फॉर्मल इन्फॉर्मलचं, किंवा आता फॉर्मल जे वर्क आहे गव्हर्नमेंट जॉब, त्याचं पण इन्फॉर्मलायझेशन होत आहे, अनौपचारिक बनत आहे ते. आता काय आलं, लॅटरल एंट्रीचे प्रकार आहेत. म्हणजे एखादी प्रायव्हेट मध्ये जर कोणी नोकरीला असेल, एक्सपिरियन्स असेल, तर त्याला काय करतात लोक ऍक्च्युअली, हे गव्हर्नमेंट जॉब मध्ये घेत आहेत. आयटी फील्ड मधले काही लोक आहेत, किंवा एखाद्या हेल्थ सेक्टर मधलं कोणी आहे, असं पण होत आहे. ओके, तर याचं काय स्वरूप आहे, लेबर अँड सोसायटी, कामगार आणि समाज, वेगवेगळ्या समाजामध्ये कामगार कसे आहेत याच्याबद्दलची चर्चा केलेली आहे. सोपा आहे, हे सोपं आहे, थिंकर कठीण आहे. आता चालू होईल जिथे आपल्याला अधिक मेहनत, म्हणजे शोल्डर आपले स्ट्रॉंग असले पाहिजे. शोल्डर काय, बायसेप ट्रायसेप पण स्ट्रॉंग असले पाहिजे. ओके, हे चालू झालं आता पॉलिटिक्स अँड सोसायटी. मोठे युनिट आहे, थिंकर नंतर मोठे युनिट हेच आहे. ओके, थिंकर नंतर जर मोठं युनिट आहे तर कोणतं आहे हे माहित असायला पाहिजे आपल्याला नेहमी. राजकारण आणि समाज, पॉलिटिक्स सोसायटी. सोशिओलॉजिकल थेरीज ऑफ पॉवर, कुठल्या कुठल्या थेरीज, पटकन सांगा. मार्क्स, वेबर आणि डरकाइम किंवा प्रकारे वाद घेऊन जाईल ऍक्च्युअली इथे. चलो बढिया. पण पुन्हा एक थेरी आहे इथे, दॅट इज कॉल्ड एज पॉवर इलिट. पॉवर इलिट कोणी बघितली शॉर्ट? पॉवर इलिटचं शॉर्ट टाकलेली आहे आपण ग्रुपवर, स्टेप अप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. कोणी बघितलंय का? मी काय म्हटलं, पॉवर इलिट, पॉवर इलिटची टाकली. आता कोणाला आठवते सांगा ज्यांनी बघितलंय. येस, ग्रेट, बरोबर आहे. चालेल चालेल, ट्राय कर. एक काय आहे, नाही नाही, भांडवल. ओके, आणि केंद्र सरकार, फेडरल गव्हर्नमेंट, हे तिघाकडे सत्ता असते, पॉवर इलिटचं असं म्हणणं आहे. आणि ते सत्तेचा वापर करतात स्वतःच्या इंटरेस्टमध्ये. अशी CW मिल्स नावाच्या एका थिंकरची थेरी आहे अमेरिकेच्या कंटेक्स्ट मध्ये. काय सांगितलं पुढे मी, की निवडून कोण आलं, डोनाल्ड ट्रम्प. हा भांडवलदार आहे, हा केंद्र सरकारमध्ये गेला. आणि जास्त डान्स कोण करत होतं, एलन मस्क. हे काय, पॉवर इलिटचे उदाहरण आहे, असं मी त्याच्यामध्ये सांगितलेलं. ओके, कोणी तुम्हाला दिलं नसेल, मी तुम्हाला सांगतो कुठल्या पण सोशलॉजी चॅनलला ते पडलेलं नाही आणि पडणार पण नाही, पुढच्या वर्षी पडेल पण. ओके, येस. ब्युरोक्रेसी म्हणजे नोकरशाही, तुम्ही कुठे जाणार आहे, त्याचे काय फीचर आहे नोकरशाहीचे, सगळे इथे चर्चेला दिलेले आहे. माहित पडते, सांगेल मी तुम्हाला आणखी त्या गोष्टी वर्क कशा करतात. ओके,
मग आता बघा बघा, दबाव गट, पॉलिटिकल पार्टीज, हे थेरय आहे. म्हणजे याच्यात काय दिलेलं माहितीये का? आता बघा, दबाव गट, मार्क्स काय म्हणेल, दबाव गट नेहमी कोणासाठी काम करतात? भांडवलशाहीच्या इंटरेस्ट मध्ये काम करतात. प्रकार्यवाद सांगेल की याचं काय कार्य आहे आणि काय अपकार्य आहे. या प्रकारे आपल्याला हा मुद्दा घ्यायचा आहे. मग आहे नेशन स्टेट, सिटीजनशिप, डेमोक्रेसी, सिव्हिल सोसायटी, आयडिओलॉजी. राष्ट्र, राज्य, नागरिकत्व, लोकशाही, नागरी समाज, विचारधारा. प्रोटेस्ट, अजिटेशन, सोशल मुवमेंट. याच्यात हा सोशल मुवमेंट खूप मोठा टॉपिक आहे, मी तुम्हाला सांगतो. पेपर 1 पेपर 2 ला आहे, याच्यावर प्रश्न येणार आहे. आता बघा याच्यात माहितीये का, एक आपल्याला 20, हा लक्षात घ्या की आपल्याला एक 20 मार्कर प्रश्न असतो, एक 10 मार्कर असतो. दोनच प्रकारचे प्रश्न असणार आहे. ठीक आहे, सगळे लक्षात ठेवा. 20 मार्कर फक्त हे विचारलं जाऊ शकतं, सोशियोलॉजिकल थेरीज ऑफ पॉवर अँड पॉवर इलिट. बाकी सगळं कसं आहे इथे, हे 10 मार्क्स आहे. हेही समजलं पाहिजे आपल्याला कुठे काय करायचं आहे. नाही तर तुमच्याकडे काय प्रोटेस्ट मध्ये काय राहील नोट्स माहितीये का, छोट्याच एकच पेजच्या. तुम्हाला वाटेल यार याच्यात मी 250 शब्द कसं लिहू, अबे लिहायचंच नाही. पहिली गोष्ट 150 शब्द लिहायचे आपल्याला, तेवढ्याच नोट्स असतील. बरोबर, नोट्स तशाच डिझाईन केलेल्या आहेत. ओके, उद्या नोट्सचं पूर्ण सॅम्पल इथे दाखवतो तुम्हाला काय तर. ओके, कलेक्टिव्ह ऍक्शन, रिव्होल्युशन. आता आणखीन त्याच्यानंतर पहिला मोठा पार्ट कुठला आहे आपला पेपर 1 ला? थिंकर. दुसरा काय म्हटलं मी तुम्हाला? पॉवर, पॉवर पॉलिटिक्स. आणि तिसरा कोण आहे? धर्म. सोशियोलॉजिकल थिअरीज ऑफ रिलीजन, पटकन सांगा कुठल्या आहेत? मार्क्स, डर्काइम, वेबर. मार्क्स शिकवावं लागतं कारण डर्काइम आणि वेबर मध्ये ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे, एक इथे होईल. मग धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत, मग टाइप्स ऑफ रिलिजियस प्रॅक्टिसेस, धार्मिक प्रथांचे प्रकार. ॲनिमिझम, जीएसच्या लेक्चरला ॲनिमिझम सांगितलं होतं का? जीएसचं लेक्चर झालं होतं आपलं 4 तासाचं एनसीईआरटी स्टेट बोर्डचं, तेव्हा ॲनिमिझम मी सांगितलं होतं. मग आणखीन एक दिलेलं आहे, ते दिलेलं नाही, नेचरिझम, मोनिझम, प्लुरॅलिझम, सेक्ट, कल्ट, अद्वैतवाद, बहुवाद आहे, पंथ आणि कल्ट. रिलिजन इन मॉडर्न सोसायटी, हे आता आपण याच्यात ओव्हरलॅप मध्ये डिस्कस केलं होतं. आधुनिक समाजातील धर्म आणि विज्ञान, धर्मनिरपेक्षता, धार्मिक पुनरुज्जीवन, मूलतत्ववाद, सेक्युलरायझेशन, रिलिजियस रिवायवलिझम, फंडामेंटलिझम. एक सांगतो, पहिले समाज कसा असतो नेहमी, हा धार्मिक असतो. मग जेव्हा धर्माचं महत्व कमी होतं तेव्हा काय निर्माण होतं समाजामध्ये? धर्मनिरपेक्षता. मग धर्मनिरपेक्षतेचा फेज आल्यानंतर आपल्याला वाटलं की आता धर्म संपेल, पण काय झालं की पूर्ण धर्मानी मुसंडी मारलीच ऍक्च्युली. ओके, त्याला म्हणतात धार्मिक पुनरुज्जीवन. असं वेस्टर्न वर्ल्ड मध्ये पण झालेलं आहे, इंडियामध्ये पण होत आहे ऍक्च्युली आता पण. ठीक आहे, लोक म्हणतात नाही सेक्युलरिझम वगैरे काही नसतं म्हणून. ओके, अशा गोष्टी ज्या आहेत ते धार्मिक पुनरुज्जीवनातून निघतात. चाललंय लोक ऍक्च्युली कुंभमेळ्यात ऍटलिस्ट जाऊन फोटो तरी काढत आहे, इंस्टाग्रामवर तरी टाकत आहे, पण करत आहे, मजा येते ऍक्च्युली. तुम्ही धर्म बघा, खूप मंदिरांनी आता एक नोटीस दिली आहे, तुम्ही लक्षात घेतलं का, की इथे तुम्ही रील्स बनवायला यायचं नाही. म्हणजे लोक कशासाठी जात आहेत मंदिरामध्ये? रील्स बनवायला, व्हिडिओ काढायला, फोटो काढायला. आणि लोकांना टेम्पल मध्ये कमी जात आहेत. ते धर्माबद्दल इन्फॉर्मेशन कुठून घेतात माहितीये का? टीव्ही आणि सोशल मीडिया. जी पण चर्चा होत आहे सोशल मीडियामध्ये चर्चा होत आहे. बघितलं ना, एक आपले साहेब कसे पकडले गेले आता, पॉडकास्ट वाले. हे चालू आहे, पूर्ण सिडो सायन्स शिकवत होते ऍक्च्युली. ते तिथे कुठले लोक यायचे माहिती का जास्त? अरे हे वेस्टर्न वर्ल्ड मधलं, हा शोध आमच्या यार वेदामध्ये पुराणामध्ये लिहिलेलं, हे तिथे खूप चाललेलं आहे ऍक्च्युली. मला बाकी प्रॉब्लेम नाही, इव्हन तो बोलला त्याचा पण प्रॉब्लेम नाहीये, काही खूप मोठी गोष्ट नाही भारतामध्ये गोष्ट. म्हणजे सिडो सायन्स म्हणजे छद्म विज्ञान प्रपोगेट करण्याचं काम त्यांनी खूप केलेलं आहे. जे असं विज्ञान नसतं, अशा प्रकारच्या विज्ञानाचं काय करतात ते ऍक्च्युली प्रपोगेशन करतात, प्रमोशन करतात. हे ते त्या चॅनलवर खूप चाललेलं आहे. काहीच्या काही ऍक्च्युली लिमिटच्या बाहेर. ओके, पण काय व्ह्यूज मिळतात ना, लोक बसलेले आहे, एंटरटेनमेंट की भूक बढ़ गई लोगों में ऍक्च्युली. काहीही द्या, काहीही द्या. ओके, तर त्याला आपण आता धार्मिक पुनरुज्जीवन म्हणू शकतो किंवा रिलिजियस रिवायवलिझम. फंडामेंटलिझम काय कॉन्सेप्ट आहे? सिंपल कॉन्सेप्ट असा आहे की तुमच्या धर्माच्या ज्या मूळ शिक्षण आहे तुमचं किंवा प्रिन्सिपल आहे त्याच्याकडे वापरत जाणे. जसं आता हिंदू धर्माचं काय म्हणणं आहे? हिंदू धर्म थोडी आहे, कुठला धर्म आहे आमचा? सनातन धर्म आहे. पुनरुज्जीवन पण आहे, फंडामेंटलिझम पण आहे. इस्लाम मध्ये पण तीच कंडिशन आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रॉफिट नंतर 3 जनरेशनच रिअल इस्लाम होता. आता इस्लाम कसं झालाय, डायल्यूट झालेला आहे. तुम्ही ते चादर किंवा ते सुफीवाद किंवा बाकी गोष्टी आणलेल्या आहेत, ते नको आम्हाला. त्याला म्हणतात फंडामेंटल. ख्रिश्चनिटी मध्ये पण असंच आहे. ओके, त्याला म्हणतात फंडामेंटलिझम. ओके, नंतर मग आता जे तुम्ही सहसा बघून येतात सोशियोलॉजी करायला ते युनिट आलेलं आहे की नाही? येस, नातेसंबंध, कुटुंब, विवाह, घर, कुळ, डिसेंट, लिनेज,
सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर, पितृसत्ता, हा टॉपिक इथे दिलेला आहे का? सिंपल. पण याच्यामध्ये बघा हे दोन महत्वाचं आहे, हे खूप सोपं आहे, हे करून घेऊ आपण. आणि सोशियोलॉजिकल थेअरीज ऑफ फॅमिली असेल इथे पण एक चॅलेंजिंग पहिली गोष्ट. सोशियोलॉजिकल थेअरीज ऑफ फॅमिली म्हणजे फॅमिली कशी निर्माण झाली, मार्क्स काय म्हणतो. इंटरेस्टिंग थेअरी ऍक्च्युली. ओके, डरकाइम काय म्हणतो, मर्टन काय म्हणतो, मर्टन नाही सॉरी, बाकी ऍक्च्युली मग अजून एक्स्ट्रा थिंकर येतील एक दोन ऍक्च्युली, ते जसं शुलात्मित फायरस्टोन वगैरे आहे, ऍक्च्युली तुम्ही नाव नसेल ऐकलं, पण इथे फेमिनिस्ट नावाचा एक प्रकार आपल्या इकडे, फेमिनिस्ट आयडियोलॉजी काय असतात, थेरीज काय असतात, ते इथे इंट्रोड्यूस होऊ शकतात. मग त्या सगळ्यांचे काय समकालीन प्रवाह आहेत. आणि मग शेवटचा आता म्हणजे की सोशल चेंज म्हणजे समाजामध्ये जेही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय होतात, बदल होतात, त्याला म्हणतो आपण सोशल चेंज. सोशियोलॉजिकल थेअरीज ऑफ सोशल चेंज म्हणजे याचे पण सिद्धांत आहेत, मार्क्स पण आहे, वेबर पण आहे, डरकाइम पण आहे, अजून पण 2-3 थिंकर येतील, पण त्याच्यात टेन्शन घेण्याची गरज नाही. नंतर डेव्हलपमेंट आणि डिपेंडन्सी म्हणजे विकास काय असतो, अवलंबित्व काय असतो. अवलंबित्व म्हणजे ऍक्च्युली विकास होत आहे काही देशांमध्ये, पण तो ऍक्च्युली कोणावर डिपेंड आहे, हा वेस्टर्न वर्ल्डवर आहे, त्यांच्या एडवर आहे, मदतीवर आहे, आणि त्याच्यातून त्यांचं काय होतं शेवटी, एक्सप्लॉयटेशन होतं. म्हणजे विकास दिसत असेल पण काय ते ऍक्च्युली अवलंबित्व आहे. तसा एक मुद्दा आहे, याच्यावर प्रश्न कमी आहे. एजंट ऑफ सोशल चेंज, सामाजिक बदलाचे घटक, कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे बदल होऊ शकतो, सामाजिक बदल होऊ शकतो. मग त्या एजंट ऑफ सोशल चेंज मध्ये आहे एज्युकेशन अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, शिक्षण आणि सामाजिक बदल. शिक्षण आठवत आहे एससी मध्ये होतं, येस. सायन्स, टेक्नॉलॉजी अँड सोशल चेंज, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल. विज्ञानामुळे पण काय होतं, ऍक्च्युली बदल होतात. म्हणजे विज्ञानामध्ये एक थेअरी येते आणि त्याच्यानुसार समाज काय करतो, स्वतःला बदलून घेतो. हे अजून हे नाही, इथं मग आपण आणखीन घटक म्हणतात ना, इथं काय म्हटलं त्यांनी, एजंट्स ऑफ सोशल चेंज. अजून पण घटक आहे, मीडिया अँड सोशल चेंज पण असू, सोशल मीडिया अँड सोशल चेंज पण असू. मग ते सगळे टॉपिक इथे चर्चेला येतात. हा पेपर 1 आहे. पेपर 2 आपण करू, मला वाटत नाही की आज मग ते पुन्हा रिपीट करू. ऍक्च्युली उद्या काय करू, पेपर 1चं डेकोडिंग घेऊ, थोडंसं पेपर 2 सांगतो तुम्हाला शॉर्ट मध्ये, तुम्हाला बघायचं आहे ते समजण्याला की इथेच आहे, सगळ्या गोष्टी रिपीट होणार, इथे नवीन काही दिसणार नाही तुम्हाला. 3 सेक्शन आहे पेपर 2 चे. भारतीय समाज म्हणजे भारतीय इंट्रोडक्शन टू इंडियन सोसायटी. दुसरा भाग काय मिळेल तुम्हाला, सोशल स्ट्रक्चर, सामाजिक संरचना आणि सामाजिक बदल, सोशल चेंज इन इंडियन सोसायटी. ओके, करू आपण याच्यावर एखादी चर्चा, म्हणजे या 2-3 दिवसातच होईल. पण आज साठी मला वाटतं की आता आपण काय करू, पहिली गोष्ट सॅटिस्फाईड. ओके, कधी कधी नाही समजलं तर समाधान तरी मिळालं पाहिजे, पण नाही जायचं नाही, मी आता बोलत आहे. अजून डाऊट काय आहे तुमचे, किती वेळ झाला, 2 तास झाले राहिले, मग 10 मिनिटात घ्यायलाच पाहिजे, तुम्ही एवढे दूर आले ना, आहे की नाही. आणि जेवायला, कारण तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही घरी गेल्यावर आता अभ्यास नाही करणार, तुम्ही आता मेस कधी ओपन होते त्याची वाट बघणार आहे की नाही. जसं आम्ही आता 2 तास इथे खाल्लं, तसं तिथे जाऊन खाऊ, एवढं खाण्यासाठीच लोक येतात. ओके, तर सांगा अजून काही डाऊट आहे का कोणाला, म्हणजे विषयावर, माझ्यावर नको, त्यासाठी बायको आहे माझी ऍक्च्युली. असं वाटत आहे डाऊट करण्याला काय म्हणून, माझा प्रॉब्लेम नाही पण कोणी दुसऱ्याचा प्रॉब्लेम असू शकतो ना ऍक्च्युली. ओके, कसं सांगा, काही कोणाला डाऊट वाटत आहे. पहिले सांगा मला, इंग्लिश मिडियमचे किती पोरं आहेत. 1 2 3 सकर ना वरती 4 5, तुम्ही पण इंग्लिश मिडियम 6, तुम्ही मराठी. ओके, चलो, अजून होईल, अजून आहेत काही लोक आले नाही सध्या, पाय काहीतरी करता येईल आपल्याला. बाकी तर मराठी आहे का, हिंदीचा तर प्रश्नच नाही ते, सॅम्पलिंग म्हणतं त्याला. तसं काही कोणाला डाऊट आहे सांगा. नाही, पॉसिबल नाही आहे सध्या तरी. नाही नाही, हा मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो की मी ग्रुपला काय टाकणार आहे. तुमचं मराठी आहे, शांत, ज्यांचं मराठी आहे त्यांना लक्षात घ्या, शांतपणे 2 स्टेट बोर्डचे पुस्तक आहे मराठीमध्ये, कुठल्या भाषेमध्ये, मराठीमध्ये, हे तुम्हाला वाचायचे आहेत. ओके, आणि तुम्हाला सांगतो इंटरेस्टिंगली माहिती हे सांगितलं मी आता तुम्हाला, तरी 3 दिवसानंतर एक पोरगा येईल, सर काय वाचू सर, मराठीमध्ये काय आहे काय अवेलेबल. ओके, काय अवेलेबल आहे, स्टेट बोर्डाचे खूप सुंदर 2 पुस्तके अवेलेबल आहे. आणि हे विचार माहित झालं तर तुम्हाला, आणि मग पोरं काय म्हणतात, सर माहित झालं थँक्यू, हे मी आता वाचणार नाही. बरोबर आहे, विचारणं सगळं आहे, पण 2 स्टेट बोर्डाचे मराठीत, तेच इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. ते 4ही आज कुठे असतील, आपल्या ग्रुपवर असतील. ब्लाइंडली रीड करा, म्हणजे काय
नाही समजलं तर काय करायचं, त्याच्यावर मार्क करायचं आणि मी तुम्हाला इथेच भेटतो. पाहिजे तर आपण काय करू, 2 दिवस त्याला देऊ ना. हा बेटर की सर हे बघा काय होईल उद्या, तुम्ही अभ्यास काहीच नाही करणार लाईफ मध्ये, हा पास नाही होणार, पण तुम्हाला नेहमी वाटेल की या सरांनी मला फसवलंय लाईफ मध्ये, आहे की नाही. 15 तारखेला लोक हेच बोलणार आहे. ठीक आहे, ओके. त्यापेक्षा आपण 2 दिवस देऊ ना, पहिले टॉपिक चालू करू आपण, थोडंसं आपलं थोडंसं काहीतरी झालं पाहिजे सुरू. पण 2 दिवस पुढच्या आठवड्यामध्ये म्हणा काय असेल जे पॉसिबल, किंवा मी 1 दिवस एक्स्ट्रा घेतो, अर्धा तास जास्त घेऊ, पण 2 दिवस आपण तुमचे डाऊट क्लिअर करू. काही टॉपिक मी पहिलेच सांगतो की असे असे आहेत म्हणून, काही टॉपिक तुम्ही विचारा मला. ग्रेट, सॉल्व्ह झालं का मॅटर हा. 2 दिवस देऊ, 4 तास आपण 5 पण देऊ शकतो, टाइम लिमिट ठेवू नका. ओके. कोणी बाबा स्मार्ट असेल ज्या म्हणजे मी तर असंच करू शकतो सर हे, पण या क्लासमध्ये आहे की नाही मला बरं वाटलं ऍक्च्युली, कोणतरी चॅलेंज करणार आहे आपल्याला. ओके, प्रॉब्लेम सॉल्व, फुल सॉल्व. चलो 6 तास लागले तरी चालेल, पण करून घेऊ एकदाच. आज ग्रुपवर ते तुम्हाला दिसतील, इंग्लिश आणि मराठी दोन्ही. ओके, कारण मला माहिती आहे नक्की 99% लोक वाचणार, ते बघतील फक्त अरे मस्त पीडीएफ ऍक्च्युली, दुसऱ्याला पण सांगतील. ओके, वाचणार नाही तर आपण करून घेऊ त्याच्यावर चर्चा थोडीशी ऍक्च्युली. तेच रेकॉर्डिंग करून ठेवतो आणि पुढच्या बॅचला तेच बघ करणार नाही, पण बघून घे कमीत कमी ऍक्च्युली. ओके, हे असं आहे म्हणून ते बघणार नाही की नाही, करावंच लागेल शेवटी आपल्याला ते. ओके, आणि ही आता एक सवय आहे क्लासमध्ये मला की ते सोडत नाही स्टुडंटवर की तो स्टुडंट करेल म्हणून. त्यांनी ठरवलेलं असतं नेहमी की पुण्यात आलं तर मेहनत तर बिलकुलच नाही करणार, पैसे दिलेले आहे सर करतील. चलो ये प्रॉब्लेम सॉल्व है. ओके, आता बाकी कोणी आहेत आणखी काय डाऊट एखादी. पेपर 2 सांगितलं नाही म्हणजे होणार नाही असं नाही, बरं होणार आहे पेपर 2, आता वेळ झाली आहे. बॅच चालू झाली आहे. आज काय केलं मी, बॅच चालू झालेली आहे. उद्या पुन्हा हे होणार नाहीये, रेकॉर्डिंग आहे. आता कोणी म्हणलं की समजलं नाही, हे सेशन आहे 2 तासाचं, बघून घे, हे तो बघणार नाही याची गॅरंटी आपल्याला, पण बॅच चालू झालेली आहे. अजून काय असतं बॅच म्हणजे चालू होण्यासाठी मला सांगा. म्हणजे आता मी थोड्या वेळाने जाईन आणि सूट घालून येईल असं आहे का, नाही ना, तेच असणार आहे. बॅच चालू झालेली आहे, आधीच आपण लेट आहोत, जानेवारी मध्ये व्हायला पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की नाही बॅच चालूच व्हायची आहे, नाही बॅच ज्याला भेटलं त्याला सांगून दे बॅच चालू झाली बाबा, 2 तास झाले बॅच चालू, उद्या भेटू ते 1 दिवस होऊन जाईल. कोणाला डाऊट आहे बॅच चालू झाली असं कोणाला वाटत आहे, नाही चालू झालेली आहे. इथे काय मी भजन करायला आलो आज. 25% एनर्जी आपल्या बॉडीचा कोण वापरतो, ब्रेन वापरतो एकटा. 2 तास बोलत आहे. कधी असं तुम्हाला वाटलं की सरचा आवाजच येत नाहीये, नाही असं होणार नाही, एका दिवस होऊन पण जाईल. ओके, होतं ना, बॅटरीवर थोडी आहे ना मी ऍक्च्युली. ओके, होईल. मग तसं सांगायचं सर की नाही आज थोडंसं वाटत नाही, चलो ठीक आहे, आज 2 तास घेऊ, आज 2.5 तास नाही घ्यायचे, उद्या सुट्टी देतो, परवापासून भेटू आपण, चार्ज होऊन जाईल माणूस, असं करावं लागतं. ठीक आहे, तुझा डाऊट क्लिअर आहे हा. येस, आन्सर रायटिंग तुमच्यावर डिपेंड नाही राहू शकत मी. जवळपास प्रत्येक टॉपिकवर एक एक प्रश्न, सोशियोलॉजी अँड कॉमन सेन्स एक प्रश्न तुमच्याकडे तुमच्या खिशात पोहोचला पाहिजे. इमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी 3 प्रश्न तुमच्या खिशात असले पाहिजे. तुम्ही चौथा लिहित नाही की लिहित काय करतात तो माझा कन्सर्न नाही आहे, मला माहित आहे. आणि एक क्वेश्चन बँक तुमच्या हातात असली पाहिजे, त्यांनी तुम्ही ऍक्च्युली अभ्यास करू शकता. आणि काही प्रश्न असे असे येणार आहे असं मला वाटत आहे, ते प्रश्न तुमच्याकडे नेहमी असतील. ओके, अजून काही डाऊट आहे. माझ्यावर डाऊट आहे तुला काही नाही. पेपर 1च्या नोट्स तुम्हाला, ऍडमिशन झाली तुमची, एक आपली बॅच फॉर्म झाली आपण म्हणू, पण एक स्ट्रीमलाईन होईल बॅच. आता सॅम्पल मिळून जाईल पहिल्या युनिटचं, इमर्जन्स, कंपॅरिझन आणि कॉमन सेन्स, ते तुम्हाला भेटून जाईल, ते तुम्ही काढू शकता स्वतः, एक 20-25 पेजेस. ओके, जसं तुमचं ऍडमिशन होईल काही दिवसामध्ये तुमच्याकडे मी पेपर 1चा किंवा पेपर 1चा अर्धा भाग हा तुम्हाला बंच इथे मिळून जाईल क्लासमध्ये. नोट्स वाचा, खुश राहा. पण जर तुम्हाला वाटलं की नाही सर हे नोट्स मला बरोबर नाही वाटत आहे तुमचे, त्याच्यापेक्षा चांगले नोट्स आहे कुठेतरी, मग मी मॉडिफाय करतो त्याला, आणि तसं होणार नाही. ओके, नोट्स
सॅम्पल मागच्या वेळेस कोण भेटायला त्यांना सॅम्पल मी दाखवलं, पण आज उद्या सॅम्पल दाखवतो तुम्हाला नोट्स. ओके. एक मला वाटते पेपर 1 म्हणजे प्रिंटेड मटेरियल एक 300 पेज आहे, पण क्लास पकडून आपण त्याला 350 पेजेस असं म्हणू शकतो. प्लस मी तुम्हाला एनसीईआरटी स्टेट बोर्ड पण शिकवत आहे ना आता, ते पण मटेरियलच आहे. त्याच्यातून पण एखादी प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात घ्या तुम्ही. पॉसिबिलिटीज देअर. त्याच्यातून पर्टिक्युलरली स्टेट बोर्डातून प्रश्न येऊ शकतो, म्हणून आपण ते घेऊनच टाकूया. सामाजिकीकरणाचा ना मुद्दा खूप पुस्तकामध्ये नाही आपल्या सोशिओलॉजीच्या याच्यामध्ये, स्टेट बोर्डाला सुंदर दिलेला आहे. जे काही वर्जन माझं असेल ते तुम्ही ऍक्सेप्ट करा. एक प्रश्न येऊ शकतो, व्हॉट इज सोशलायझेशन, 10 मार्काला. स्टेट बोर्डात सुंदर दिलेलं आहे, तरी मटेरियलच आहे, मटेरियल असेल. तू एक तरी सॅम्पल बघितले का ग्रुपवर? माझं नाही बघितलं, पण टाकलेलं आहे बरं. हे प्रॉब्लेम काय की सगळं तिथं जातं. वाव. नाही काही असो, पण थोडा रिसर्च कराय. इव्हन तुला माहिती आहे 2 तास मी इन्व्हेस्ट करणार आहे, तर कधी बघून यायचं की कोण आहे बाबा इथे. ओके. काय नाव आहे रे बाबा ग्रुपचं? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न स्टेप अप अकॅडमी. ओके. दुसरा आहे माझा ऍक्च्युली सोशिओलॉजी बाय गुंजन मिश्रा. ओके. आज पुन्हा तिथे पाहिजे नोट्स टाकतच आहे, असं काही नाही. सॅम्पल तेच रिपीट होत्या, पण मी उद्या तुम्हाला पूर्ण नोट्स दाखवतो, म्हणजे ते डाऊट नसला पाहिजे की सरांनी आता 4 तर दिले बाबा युनिट आपल्याला, मग पुढे सर देतात की नाही देत, पळून जातात, हे सगळ्यांसाठी आहे. ओके. नाही जात पळून ऍक्च्युली. ओके. पण वाटतं कोणाला, त्यांचे अनुभव असतील ना जुने असे. ओके. तर तसं काही होणार नाही. चलो, अजून काय म्हणता बोला. टेस्ट होईल का? होईल, पण तुम्ही आले पाहिजे. आन्सर रायटिंग म्हणजे मी इथे काहीतरी शिकवलं म्हणजे तुम्ही लिहिलं असं नसतं, तुम्हाला लिहावं लागेल, अभ्यास करावा लागेल, रिव्हिजन करावं लागेल. सगळ्यात पहिले कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असली पाहिजे. मला वाटतं त्याच्यावर डाऊट नसायला पाहिजे तुम्हाला. आता मग तुम्ही त्याच्यावर रिवाइज केलं पाहिजे, मग क्लासमध्ये आले पाहिजे, लिहिलं पाहिजे. काही चुकलं तर मी सांगेल तुम्हाला, फीडबॅक देईल, त्याच्यावर तुम्ही काम कराल, मग ते इम्प्रूव्ह होईल. ऍक्च्युली स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न जर विचारला तुम्हाला, तुम्ही तेही आन्सर नाही करत आहे, याचा अर्थ काय आहे की तुम्ही अभ्यास नाही करत. डायनॅमिक प्रश्न विचारला, तुम्ही नाही लिहू शकले, म्हणजे तुमच्या कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटीमध्ये प्रॉब्लेम आहे. इव्हन मी पण बरोबर नाही सांगितलं असं पण त्याचा अर्थ निघू शकतो. तसं होणार नाही. जास्तीत जास्त प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड असतील पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टला, आणि मला वाटतं नेक्स्ट पुढे पण असं वाटत तर आहे. एवढं मेहनत कोण करेल रे? काही एमपीएससी पॉसिबिलिटी कमी आहे. सोशिओलॉजी शिकवणारे खूप कमी लोक आहेत, कोण नाही, त्याच्या क्लासला पण कोणी बसत नाही. तसं तुम्ही बीए चे कोर्सेस बघितले ना, पोरं जातात का क्लासमध्ये कधी? नाही. आपल्याला त्याला इम्प्रेस करायचा आहे, तो त्याच्या लाईफ मध्ये परात्मवाद आहे. ऍक्च्युली 2च पोरं येतात क्लासमध्ये. एचओडी आहे, त्याला 2.5 लाख रुपये पेमेंट आहे. 2च पोरं येतात. त्याला माहित पडतं की पुण्यात की नाही पोरं 50-50, 100-100 पोरं एका क्लासमध्ये बसतात सोशिओलॉजी. माझ्या का नाही बसत? तसंही त्यांनी अपडेट नाही केलं स्वतःला. मग तो डायरेक्ट प्रश्न टाकेल, परात्मवाद, क्रिटिकली अनालाइज. आपल्या नोट्स असतील, 300-500 शब्द असतील, त्यातले 250 शब्द 300 शब्द तिथे लिहायचे, विषय संपला. त्याला कमीत कमी तिथे तरी खुशी मिळेल लाईफ मध्ये. कारण तिकडे कसं काय, पोरं फर्रे लिहून येतात. ऍक्च्युली लिहिले फर्रे 15-20 पास झाले, बस हेच खुशी आहे लाईफ मध्ये. असंही लाईफ मध्ये बोर झाला, आता मी अभ्यास कुठे करणार आहे? पण सदाशिव पेठ. ओके. हा, अजून काही मागे नाही? ओके. हा, 100% सिलेबस होणार नाही, 99.99% सिलेबस होणार आहे. ठीक आहे. आणि काही ना काही राहूनच जातं, नाही झालं तर तुम्हाला नाही समजणार. पण असं एक माहिती, काही असे स्टुडंट असतात सिलेबस झाल्यावर हा पॉईंट घेतलाच नाही म्हणते, याची येण्याची शक्यता 0% आहे, 0%. पण त्याला तो पाहिजे आहे, पुढे जाऊन तो प्रिलिम पण पास होत नाही, पण डोकं पूर्ण खाऊन जातो ऍक्च्युली. तर तसे आपल्याला स्टुडंट नसतील तर खूपच चांगला आहे ऍक्च्युली. पण नोट्स मधून समजून जाईल तुम्हाला की हा आहे. उद्या डिकोडिंग पण आहे ना पेपर 1चं, नोट्स पण दाखवतो, आणि थोडस एखादी क्वेश्चन आणि त्याचा अनालिसिस कशाला म्हणतात याच्याबद्दल चर्चा करून, जर तुम्हाला ते समजलं डायरेक्ट तर अजून चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी.